नाटक नावाच्या गोष्टीचं महत्व काय रे माणसासाठी? सर्वप्रथम मी उपस्थित सर्व गावागावातनं आलेले आमचे छोटे मित्र मैत्रिणी, त्यांचे पालक, सभ्य स्त्री पुरुष या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे मला वेदनी आणि IPHनी ही संधी दिली इथे बोलण्याची, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्याचबरोबर मी इथे येऊन बसलो आहे त्याचं कारण असलेले माझे असंख्य लेखक, दिग्दर्शक, नट, तंत्रज्ञ आणि प्रेक्षक यांचेही मी आभार मानतो. कारण त्यांच्या विना मी इथे येऊन बसू शकत नाही. कारण नाटक ही एकल कला नसून समूह कला आहे याचं मला भान आहे. अगदी बरोबर. आज डॉक्टर आहेत त्याचा मला फार आनंद होतोय. कारण मनानी जरी ते डॉक्टर असले तरी हाडानी ते नाटककार आहेत. आणि त्यांच्यासमोर बसल्यानंतर एखाद्या पेशंटला तपासावं तसं मी घाबरून म्हटलं तुम्ही मला तपासू वगैरे नका आज. कारण नाटकवाला आणि मानसिक आजार याच्यामध्ये फार थिन लाईन आहे. कारण त्यांच्या प्रश्नाचं उत्तर हेच आहे की एक महान वेडेपणा, मूर्खपणा हा नाटक करायला लागतो. खरं तर कुठलीही कलाकाराला सगळे लोक विचारत असतात, बाबा का तू डोकं आपटून घेतो? आणि त्याचं उत्तर एवढंच द्यावं लागतं की मला डोकं आपटून घ्यायच्यात मजा वाटते. ते जे रक्तबंबाळ होणं असतं ना त्याच्यात फार मजा असते. तर माझ्या आयुष्यात मला असं वाटतं की नाटक नावाची जी गोष्ट आहे किंवा खरं तर कला ही फार महत्त्वाची असते. म्हणजे एक चीनी म्हण आहे डॉक्टर, ती आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जर तुम्हाला 2 पैसे मिळाले तर त्यातला 1 पैसा धान्य खरेदी करण्यासाठी करा आणि दुसरा फूल खरेदी करण्यासाठी करा. कारण धान्य तुम्हाला जगवेल आणि फूल तुम्हाला कसं जगायचं हे शिकवेल. वा वा. आता जे फूल आहे ती कला आहे, ती म्हणजे कला आहे. वा. कारण त्या कलेनी माझ्या आयुष्यात काहीतरी बदल घडतो आणि तो बदल म्हणजे दृष्टिकोनातला बदल. म्हणजे डोळे सगळ्यांना असतात पण दृष्टी मात्र सगळ्यांनाच असते असं नाही. म्हणजे डोळे नसलेला एक एरिक सेन नावाचा माणूस होता आणि त्याला सगळी माहिती असायची जगाची. आणि त्याला विचारलं लोकांनी, अरे तुला एवढं कसं माहिती, तू अंध आहेस? तो म्हणला, बघा डोळे असणं आणि दृष्टी असण्याच्यात फरक आहे. तुम्हाला डोळे आहेत, मला दृष्टी आहे. ही दृष्टी कुठली कला देते. म्हणजे गाण्याची कला, नृत्याची कला, शिल्पकला ही आपल्या आयुष्यात पाहिजे. त्याशिवाय सूर, लय आणि ताल कळत नाही. मला असं वाटतं नाटक ही सुद्धा त्यातलीच एक कला आहे. आणि बहुतेक सगळेजण नाटक जरी बघत नसले तरी नाटकं करत मात्र असतात. एवढं उत्तर ठीक आहे? वा, फारच छान आहे. आता तू सांग, हा महान मूर्खपणा आणि वेडेपणा तुझ्या जीवनात कसा अवतरला? माझ्या आयुष्यात नाटक आलं कारण माझी एक परंपरा आहे. आपली मराठी रंगभूमीची परंपरा याच्याविषयी तर आहेच आहे. पण माझे जे आजोबा, आईचे वडील हे अनंतरी गद्रे, ज्यांनी हाऊसफुल हा शब्द मराठीत पहिल्यांदा आणला, 3 अंकी नाटक आणलं आणि त्यांची स्वतःची नाटकाची कंपनी होती. नवनाटिका हार म्हणून त्यांनी काढलेले होते. त्यांची विशेष म्हणजे डॉक्टर आंबेडकरांबरोबर काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाला ते बसले होते. निर्भीड नावाचं मासिक त्यांनी काढलं होतं. आणि आत्र्यांनी त्यांच्यावर जो लेख लिहिला होता त्याच्यात आमचे आजोबांचं वर्णन हे महागमतीदार गृहस्थ असं केलेलं होतं. कारण अनेक क्षेत्रांशी आजोबांनी जोडून घेतलेलं होतं. म्हणजे आमच्याकडे आत्रेकर, वरेरकर, रांगणेकर, खाडीलकर हे सगळे यायचे. म्हणजे सावरकरांपासून अनेक लोक आमच्याकडे यायची. त्यामुळे आईकडनं मला तो वारसा मिळाला. आणि लहानपणी मुबलक नाटक बघितलेलं आहे. अच्छा. आणि आई वडील माझे नाटक घेऊन जायचे. आणि त्यावेळेस सुदैवानं मोबाईल फोन आणि TV सिरियल नव्हती. त्यामुळे शनिवार पेठेत मी राहत असताना पूल ओलांडला की बालगंधर्व रंगमंदिर आणि किती नाटकं बघितली आहेत. म्हणजे काशीनाथ घाणेकरचं बघितलंय, शाकुंतल बघितलंय, सौभद्र बघितलंय, संशय कल्लोळ बघितलंय. म्हणजे शाकुंतलमधली असा तो पियानो वाजू लागला पहिल्यांदा, म्हणजे पायपेटी, आणि उद्धुपाचा वास यायला लागला की लहानपणीच मला कधीतरी वाटायला लागलं की अरे काहीतरी अद्भुत जग आहे, जादूमय जग आहे. आणि जादूमय जगाची आपल्या सगळ्यांना ओढ असते नाही का. त्याच्यातनं ते जे गायचे म्हणजे नांदी बिंदी गायला लागले, पंचतुंड नर रुंड मालधर, पंचतुंड नर रुंड मालधर, पार्वतीश आदि नमितो. हे असं करायला लागले, मला रोमांच उठायचे. क्या बात आहे. असं वसंतरावांचं गाणं मी ऐकलेलं आहे. इथे असं ते लेपल आता लावतात ना तसं नाही, इथं मायक्रोफोन आणि थेट गायचे.
म्हणजे त्यांचा आवाज म्हणजे काय होता वसंतराव देशपांड्यांचा, सुरत पिया की ना छेन बी सुराय हर हर रंगून के याद आए सुर. ही आवाजाची रेंज होती हो. मी ती लहानपणी बघितली डॉक्टर. याचा डोक्यावर परिणाम होणार नाही तर काय. वा, हा डोक्यावर झालेला परिणाम वर्तनात कधी दिसू लागला? काय झालं, खरं सांगायचं तर मी जरी माझी वर्णनं आणि पुरस्कार वगैरे जरी झालेले असले ना, तरी मी माझ्या तरुण मित्रांना सांगू इच्छितो की मी एक साधा घरातला एक साधा मुलगा आहे. म्हणजे असं आपण ज्याला ग्लोरीफाय, लहानपणापासून काहीतरी वलय बिलय होतं असं अजिबात नाही. शाळेची बिलकुल आवड नाही. हे जे पळशीकर इन्स्टिट्यूट आहे त्यांच्याकडे मी गेल्यामुळे मला निदान 10वी मी पास झालो. हे सर आहेत माझे ते पळशीकर सर. तर त्यांच्यामुळे. पण अन्यथा गणित आणि भूमिती म्हटलं की मी डोकं खाली घालून बसायचो. पण भाषा म्हटलं की माझे भाषा किती मजेदार असते हो, नाही का. भाषा ज्याला येते ना त्याची खूप मजा असते. म्हणजे घाबरू बिबरू काही नाहीये. आपली स्वतःची भाषा बोलावी. द मोर यू आर लोकल द मोर यू विल बी ग्लोबल. तर आता याच्यातनं मी घाबरलो होतो शाळेला. आणि आपली शिक्षण व्यवस्था म्हणजे इतकी अशी झापड लावल्यासारखी असते ना. त्यावेळेस ॲप्टिट्यूड टेस्ट आणि पालकांचं खूप मुलांकडे लक्ष आहे असं नव्हतं. माझ्या आईवडिलांनी काही लक्ष दिले नाही. ते म्हणले इतर लोक जात आहेत मेंढरांसारखे आई जाईल. बरं, आमचे मित्र म्हणजे असले भयंकर होते डॉक्टर की आम्हाला आमच्या नदीकाठी होतो ना मी राहायला, त्यामुळे मासे कसे पकडायचे, पतंग कसे उडवायचे हे उत्कृष्ट यायचं. कबूतर कशी उडवायची. मग लक्षात आलं की ज्याला कबूतर उडवता येतात त्याला नाटक चांगलं करता येतं. अच्छा. तर ही सगळे धंदे असल्यामुळे आणि मी ट्रेकिंगला जायचो वगैरे वगैरे. तर एक इन्फिरिटी कॉम्प्लेक्स होता. न्यूनगंड खूप आला. कारण आपण शिक्षणात बहुतेक पास होणार नाही. तुम्हाला आत्ता नाही माझा आणि तपासू नका, पण मला त्यावेळेस आत्महत्येचे पण विचार यायचे की आपलं या जगात काही खरं नाही. मग मी खानोलकरांच्या कविता म्हणायचो की माझ्या कवितेच्या वाटेला जाऊ नका वगैरे. कसं कविता लिहायचो मी त्यावेळेस. हां, मनात आलं की कविता लिहायचो. आत्महत्या केली नाही, करायचे विचार असे अस्फुट यायचे की आपल्या या जगात काही अर्थ नाही. थोडक्यात मी कोण आहे याची माझी धडपड चालू होती. आणि एक दिवस तो आला जेव्हा शाळेमध्ये खरं तर ते लहानपणी फार गंमत आहे की माझी जी सुरुवात झाली, एंट्री झाली ती तडफडतच झाली आहे. म्हणजे आमची नवीन मराठी शाळा होती, त्याच्यामध्ये ऋतूंचं नाटक होतं. म्हणजे वसंत ऋतू, हेमंत ऋतू वगैरे. त्याच्यात मी वसंत ऋतू होतो. बरं, आमच्या शाळेच्या बाईंनी इतका सुंदर असा आंबा तयार केलेला होता आणि तो छातीला लावलेला होता. आणि मला कळत नव्हतं आता जाऊन काहीतरी करायचंय. आणि पाठ केलेली वाक्य होती. लहान होतो तर गेलो आणि काय झालं कोण जाणे, मी तडफडलो. आणि माझं वाक्य होतं, वसंत ऋतू मी वसंत ऋतू, शुभ्र मोगरा फुलवितो, रसाळ आंबे पिकवितो. ह्या वाक्य म्हणायच्या वेळेस एखाद्या आंब्यातून कोय बाहेर यावी तसं मी बाहेर पडलो. आणि मला कळे ना लोक काय हसतायत. तर मी नमस्कार मी आंबा आहे असं म्हणून आत गेलो. तर ही माझ्या सांगण्याची सुरुवात अशी आहे की अशी आपली धडपड, अयशस्वी पण असतं नाही का. असं काही लहानपणापासून तेजपुंज वगैरे असं काही नव्हतं माझं. इतरांचं असतं, पण माझा सगळा प्रवास हा तू मला सांग की तू सुरुवातीच्या काळातलं महाविद्यालयीन शिक्षण कुठल्या विषयामध्ये घेतलंस? मी कसा बसा 10वी झालो. आणि 10वी झाल्यानंतर माझे एक काका होते, ते म्हणले चल एके ठिकाणी तुला घेऊन जातो. म्हणून मी एक शिशुरंजन नावाच्या संस्थेचं कार्यशाळा होती तिथं गेलो. बालनाटकाची संस्था होती. आणि तिथे मी बघितलं आणि मला वाटलं लहान मुलांची नाटकं फार मजा आहे आणि नाटक हीच गंमत आहे. कारण मला शाळेच्या एका स्पर्धेमध्ये बक्षीस मिळालं होतं. रंगमंचावर आलो, असंच अपघातानेच आलेलो होतो. बाई म्हणल्या तू एवढ्या नकला करतो, तू जा आता स्टेजवर. तर केलं तर मला बक्षीस मिळालं. आणि ते बक्षीस असतं ना कोणातरीची पाठ, तर आपल्या अस्तित्वाला काहीतरी अर्थ आहे असं मला त्यावेळेस कळलं, जो आधी कळत नव्हता. ते मला कलेनी दिलं. हा जो प्रकाश येतो, विंगा आहेत, प्रेक्षक बसलेत आणि हे जिवंतपणाचा अनुभव जो आहे, तिथे माझ्या अस्तित्वाला काही अर्थ प्राप्त होतो हे मला कळलं. आपल्याकडे समाजामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जर तुम्ही डॉक्टर झालात, इंजिनियर झालात वगैरे वगैरे झालात, ते महत्त्वाचेच आहेत. पण नाटकवाला होणं ही काही फार अजून, किंवा कलाकार होणं म्हणजे खाशील काय नाटक आणि त्यातनं नाटकवाला, तर खाशील काय असा, किंवा नोकरी कुठे करशील असा मोठा प्रश्न असतो. पण मला मात्र त्या शाळेमध्ये बक्षीस मिळाल्यामुळे आंतरशालेयात ते झालं. त्याच्यानंतर मी भारती विद्यापीठात गेलो आणि तिथे मी चेस नावाची एकांकिका केली होती पुरुषोत्तम करंडकला. आणि ती केल्यानंतर मीच लिहिली
मी सकाळी उठायचो आणि रात्रीपर्यंत मी एक साधारण 200-250 एकांकिकाच लिहिल्या होत्या. इतकं मला सांगायचं होतं. म्हणजे मला बाहेरचं जग काहीतरी असं दिसत होतं आणि त्या जगाला मला व्यक्त व्हावं असं वाटत होतं किंवा घुसमट पण होत होती यात की मला काहीतरी सांगायचंय. मला जे चाललंय धोपट मार्ग सोडायला पाहिजे आणि असा रस्ता मला काहीतरी खुणवत होता की ज्या रस्त्यावरनं मला काही नवीन नाद ऐकू येत आहेत, डिस्टंट ड्रम्स ऐकू येत आहेत, नवीन ध्वनी ऐकू येतात. तर मी लिहायचो. हे आज सगळं म्हणतोय पण त्यावेळेस कळत नव्हतं. चेस नावाच्या एकांकिकेला मला पुरुषोत्तममध्ये सर्वोत्कृष्ट लेखनाचं, सर्वोत्कृष्ट अभिनयाचं पारितोषिक मिळालं आणि मला असं वाटतं की तिथनं हा सगळा भाग झाला. पण पुढे एक सांगतो की मी शिक्षण अर्धवट सोडलं. वडिलांना गंडवलं होतं मी. त्यांनी मला CA करायला टाकलं होतं. बरं. आणि ते आकडे आले की डेबिट आणि क्रेडिट हा ह्याला 2 लाख का देतो हाच प्रश्न मला पडायचा. ते साठव ना बाबा असं व्हायचं. तर मी ते सोडून दिलं होतं. पुढे लग्न बिग्न झाल्यानंतर मी अचानक उठलो एक दिवस. माझा अपमान झाला होता कारण माझी बायको म्हणली आता करंट आहे की जरा बुद्धी असेल तर तिला वाटायचं की डॉक्टर हुशार असतात. मी म्हणलं डॉक्टर मी पण होऊन दाखवतो. अशा चॅलेंजवर मी उठलो, वरंगळला गेलो हैदराबादमध्ये. काकातीय युनिव्हर्सिटीत 1 सिटिंग 32 पेपर दिले. BA झालो, डिस्टिंक्शन. पुण्यात आलो, डिस्टिंक्शन MA केलं. पुढे MPhilला ॲडमिशन घेतली आणि मग बायकोला म्हणलं आता मी डॉक्टरेट करणार नाही, तुला कळलं ना की मी हुशार आहे म्हणून. त्यावेळेस मला टिळकांची एक गोष्ट फार आठवायची. डॉक्टर तेवढी सांगतो आणि थांबतो. टिळक एकदा म्हणजे लोकमान्य टिळक सुपारी कातरत बसले होते. तर अचानक खाडीलकर किंवा नचिम केळकर आले आणि ते म्हणले टिळक तुम्ही आजपर्यंत नाटक नाही लिहिलं. कारण आपली परंपरा अशी आहे की केसरीच्या संपादकांनी नाटक लिहायचं. तर टिळक थांबले आणि ते म्हणले सुपारी कातरता करता ते म्हणले हे बघा खाडीलकर, काही लोक नाटकं लिहितात आणि काही लोक नाटकाचा विषय असतात. मी नाटकाचा विषय आहे. तद्वत मी बायकोला म्हणलं काही लोक डॉक्टर होतात आणि काही लोकांवर डॉक्टरेट होऊ शकते. असं एक दुराभिमानच म्हणायचा. मी PhDचा विषय आहे. एनिवे हा गमतीचा भाग झाला. परंतु नाटकाने तो कॉन्फिडन्स दिला. हा आता ना नाटकाकडे पाहण्याचा तुझा जो दृष्टिकोन इतर नाटकांच्या पेक्षा थोडा वेगळा, म्हणजे विषय घेणं किंवा नाटक कशासाठी करतोय, म्हणजे फक्त मनोरंजनासाठी म्हणून तू नाटक कधीच केलं नाहीस. तर तो जो भाग आहे ना की फक्त उथळ मनोरंजन नाही, नाटकातून दृष्टिकोन बदलला पाहिजे. नाटकामध्ये ज्या विषयांना सामाजिकता आहे ते विषय आले पाहिजेत. हे जे भान आहे ना, हे कसं काय आलं रे पुढे? आपल्या आयुष्याचे खूप टप्पे असतात. मी त्या अर्थाने कुठल्याही नाटकाच्या इन्स्टिट्यूटमध्ये गेलो नाही बरं का ज्योतिताई. म्हणजे ना कधी NSDत गेलो, म्हणजे जायची इच्छा होती पण गेलो नाही. पण आजूबाजूचे जे लोक होते, मित्र आणि वाचन, म्हणजे लहानपणी माझा संबंध खानोलकर तोंडावर होता. म्हणजे शाळेत असताना गोनी दांडेकर वाचलेला, चिंत्रम खानोलकर वाचलेले, GA कुलकर्णी वाचलेले. तर ह्याचा एक प्रचंड मोठा फायदा होतो कारण तुमचा दृष्टिकोन बदलायला मदत होते. दुसरी गोष्ट, आपल्याला जे वाटतंय ते भाषेतून व्यक्त करण्याचं सामर्थ्य तुम्हाला भाषाच देऊ शकते, स्वभाषा. आणि जेवढी स्वभाषा येईल तेवढ्या इतर भाषा पण कळायला लागतात. मग तुम्हाला इतर गोष्टी कळायला लागतात. एक. नंबर 2, शिशुरंजनमध्ये मी जो मागाशी उल्लेख केला त्यांचीच मोठी संस्था जी होती ती थिएटर अकॅडमी होती. बरोबर. तर त्या थिएटर अकॅडमीत मी नैसर्गिकरित्या गेलो कारण जब्बार पटेलनी माझं काम बघितलं आणि त्यांनी मला पडघममध्ये घेतलं आणि पुढे मी घाशीराम कोतवालमध्ये होतो. आणि ही जगातली महत्त्वाची भारतीय रंगभूमीवरची महत्त्वाची नाटकं मी त्यावेळेस बघितली. घाशीराम कोतवाल असेल, पडघम असेल किंवा आमचा महानिर्वाण बेगम बर्वे असेल, ह्या नाटकांनी माझा रंगभूमीकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. ओके. तेवढ्याच काळामध्ये मला अचानक एक स्कॉलरशिप मिळाली लेखनाची, फोर्ड फाउंडेशन. त्यामुळे मी महाराष्ट्रातल्या जे 16 लेखक आहेत त्यांच्याबरोबर गेलो. परंतु ते करत असताना मला विजय तेंडुलकरांची भेट झाली. आता ही सगळी जी मंडळी आहेत ना, महेश एलकुंचवार असतील, सतीश आळे, यांनी आपल्या जीवनामध्येच बघण्याचा दृष्टिकोन बदलला. नाटक म्हणजे काय? एंटरटेनमेंट आहे, करमणूक आहे, पण करमणुकीचा दर्जा नावाचा एक प्रकार असतो. करमणूक सगळेच करतात, पण त्याची जी काही एक प्रत आहे, दर्जा आहे, तो दर्जा कसा ठरवायचा? ती एक साधी गोष्ट आहे की एखादं नाटक बघितल्यानंतर अथवा एखादी कादंबरी वाचल्यानंतर, कादंबरी वाचण्यापूर्वीचा मी, नाटक बघण्यापूर्वीचा मी, सिनेमा बघण्यापूर्वीचा मी आणि सिनेमा, नाटक आणि कादंबरी वाचल्यानंतरचा मी, ह्याच्यात काही बदल होतो का नाही होत? बरोबर. तो जर बदल झाला तर ते कथा, साहित्य, कादंबरी, नाटक आणि चित्रपट नक्की
चांगलं, कारण त्यांनी मला एक जीवन मूल्य दिलं. व्हॅल्यू दोन प्रकारे म्हणतो, पैशाची व्हॅल्यू आणि वैचारिक व्हॅल्यू. तर मला असं वाटतं की नाटकामध्ये अशी काहीतरी गंमत आहे की कर्मणूक तर व्हायला पाहिजे, म्हणजे लोक काही उठून जावीत असं आपल्याला हेतू नसतो ना. बरोबर. परंतु मला जे जग दिसलं आहे, मला जे जग जाणवतं आहे, मला जे विचार विविध पातळ्यांवरती दिसत आहेत, ते मी नाटकाच्या द्वारे, साहित्याच्या द्वारे मांडणं ही माझी प्राथमिक आधी गरज आहे. कारण मला एनरिच व्हायचं आहे, मला समृद्ध व्हायचं आहे. बरं. ते मी जर समृद्ध झालो नाही आणि बिंडोक कर्मणूक जर सतत बघत राहिलो, म्हणजे ज्याला आपण सत्वयुक्त फळं म्हणतो ना, की आपण नुसतं कडधान्य, मोड आलेली कडधान्य का खातो, कारण ते आपल्या शरीराला लागतो. तसंच वाचायचं का चांगलं, कारण ते आपल्या डोक्याला आणि मनाला लागतं, त्याच्यातनं वृद्धी होते. इतका साधा मुद्दा आहे. बरोबर. आता आपण ना, तू जो हा विचार मांडतोयस तो तुझ्या एका नाटकाच्या उदाहरणातूनच बघू. सूर्य पाहिलेला माणूस हे तुझं खूप गाजलेलं आणि खूप छान नाटक. पण ह्या नाटकाबद्दल आणि त्याच्या वेगळेपणाबद्दल तू जरा आम्हाला सांग, म्हणजे मग तो भाग बघताना आम्ही जास्त रसपूर्ण पाहू. सूर्य पाहिलेला माणूस 1999 साली आलं. बरोबर. आता थोड्या गंभीर मुद्द्याकडे मी वळतो की 1990 नंतरची पिढी जी आमची आहे, तर प्री-90 आणि पोस्ट-90, 1990च्या आधी आणि 1990च्या नंतर असे जवळजवळ जगाचे 2 तुकडे पडले. बरोबर, अगदी खरं. आपण सगळे 1990च्या आधी, जो मी आधीचा सगळा नावं घेतली ना, वसंतराव देशपांड्यांपासून प्रभाकर पणशीकरांपर्यंत, हा एक समकाल वेगळा होता, होमोजिनियस होता, एक सूत्र होता. 1990ला असं झालं की मोबाईल फोन आले, जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरण आलं आणि जग होत्याचं नव्हतं, आजपर्यंत कधीही नव्हतं इतकं झालं. खरंय. टाइम आणि स्पेस, काळ आणि अवकाशाच्या अर्थच बदलले, म्हणून मी पण बदललो किंवा मला बदलावं लागलं. समाजामध्ये विविध गोष्टी घडत होत्या, म्हणजे इंदिरा गांधींचा खून झाला, राजीव गांधींचा खून झाला, बाबरी मशीद पडली. याचे नागरिक म्हणून, माणूस म्हणून माझ्या मनावर काही परिणाम होत असतात. ते परिणाम झाले की कलेवर पण परिणाम होतात. म्हणजे जगात काही हो आणि माझं मात्र वेगळं चाललंय असं होत नाही. हा आदान प्रदानाची, समाजाचाच भाग मी आहे. बरोबर. प्रथम मी माणूस आहे, कलाकार नाही. कला हे माध्यम आहे व्यक्त होण्याचं. बरोबर. तद्वत 1999 सालामध्ये जेव्हा आम्ही ते नाटक केलं, तर मेधा पाटकरांचा मोठा लढा नर्मदा बचाव आंदोलनाचा चाललेला होता. आणि आम्हाला असं वाटत होतं की जे आत्ताचं जग आहे आजूबाजूचं संभ्रमित, की एका बाजूनी मोबाईल फोनचे चॅनल्स ओपन झालेली आहेत, विखंडितीकरण, फ्रॅगमेंटेड आहे, तुकडे तुकडे पडल्यासारखं जग आहे, प्रत्येकाला खूप चॉईसेस आहेत, पर्याय आहेत. अशा या विस्कळीत समाजामध्ये मी जगू कसा, हा मूलभूत प्रश्न त्या माणसाला पडतो. आणि त्याला उत्तर आपण जरा इतिहासात डोकून बघितलं की आपल्याला आपली परंपरा दिसते. त्या परंपरेमध्ये असे कालखंडामध्ये माणसं कशी वागली, मग तुकाराम असेल, सॉक्रेटिस असेल, रदो कर्वे असतील, तर हे बघावेत अशी त्यावेळची गरज होती. म्हणून आम्ही सॉक्रेटिसकडे वळलो. सूर्य पाहिलेला माणूस याच्यातलं जे केंद्रस्थान आहे ते सॉक्रेटिस आहे. बरं. वसंत पळशीकरांनी सत्याग्रही सॉक्रेटिसचे वीरमरण नावाची एक पुस्तिका लिहिली होती, ती डॉक्टर लागूंनी मला दिली. ते म्हणले आपण याच्यावर नाटक करूयात. मी म्हटलं 100%. पुढे ते मकरंद साठ्यांनी त्याचं संपूर्ण नवीन नाटक लिहिलं आणि डॉक्टर लागूंनी सॉक्रेटिसची भूमिका त्याच्यात केली वयाच्या 70व्या वर्षी. आणि केवळ अफाट असा अनुभव, त्याच्यातनं माझं शिक्षण झालं. पण त्या सॉक्रेटिसमुळे मला असं वाटतं की आम्हाला जे सत्य, सदाचरण आणि नैतिकता याचा जो वेध घ्यायचा होता, आणि अशा परिस्थितीत जगायचं कसं, तर विष घेतलं तरी चालेल पण सत्यानीच, हे मूल्य सॉक्रेटिसने दिलं. त्यातला आता डॉक्टर लागूंचा एक अफाट, जरा तो लांबुडका तुकडा मी निवडलाय 4-4.5 मिनिटाचा, पण त्यातला अभिनय लोकांना बघायला मिळावा अशी माझी इच्छा आहे. मला क्षमा करा, ही वाईट कामगिरी नेहमीच माझी असते. पण सॉक्रेटिस, इतर कैद्यांप्रमाणे तळतळाट करून तुम्हाला शिव्याशाप देणार नाहीस याची मला खात्री आहे. इथं येणाऱ्या सगळ्यांपेक्षा तू वेगळा आहेस. तुला मी काय सांगू, मी हुकमाचा ताबेदार आहे. विष तयार आहे, तुझी तयारी झाली की सांग, मी ते घेऊन येईन. मला क्षमा कर. भली माणसं किती अचानक भेटतात. किती स्वच्छ मनाचा माणूस आहे हा. दर दिवशी मला भेटायला येत असे, माझी विचारपूस करीत असे.
आणि आज आता माझ्यामुळं दुःखी झालेला आहे. क्रेटो आता जास्त वेळ वाया घालवून त्याचं दुःख वाढवण्यात अर्थ नाही. तू विष घेऊन ये जा. पण अजून तर सूर्यास्ताला अवकाश आहे. त्याआधी काही आणू का? आणि कित्येक जण तो सूर्यास्ताची वेळ पाळतही नाहीत. काही करू नकोस, इथे प्रत्येकाला ही मुभा दिली जाते. हे बघ, लोक वेळ लावतात हे मला ठाऊक आहे आणि त्यांचं बरोबरही आहे. त्यांना असं वाटतं की थोडा उशीर करून जेवण आणखी थोडं लांबवावं. पण मला तसं काही वाटत नाही, तुला ठाऊक आहे. तेव्हा आता जास्त वेळ वाया घालवणं अगदी वेडेपणच आहे. कृपया मी सांगितलं तसं कर. विष घेऊन ये जा. सॉक्रेटिस, शांतपणे मृत्यू यावा म्हणून काही सूचना? एकच सांगू शकतो, विष प्यायल्यानंतर सारखा चालत राहा. त्यानं विष भिनायला मदत होते. हा, पाय जड होईस तर चालत राहा आणि नंतर आडवा हो. विष आपलं काम करेल. कोण? हे दृश्य नको म्हणून तर मी शांतीपेला घरी पाठवलं. माणसाला शांतपणे मृत्यू यावा यावर माझा विश्वास आहे. तेव्हा धीर धरा, शांत रहा. मी तुझे पाय दाबतोय, तुला जाणवतंय ते? नाही, आता हा, आता नाही. क्रेटो, काय? मला वाटतं एस्क्लेपियस देवाला नैवेद्य दाखवला पाहिजे. तू माझ्या वतीनं एक कोंबड पुजाऱ्याकडे नेऊन पोहोचवशील? लगोलग पोचवलं जाईल. आणखीन काय सांगायचंय तुला सॉक्रेटिस? सॉक्रेटिस,
दिग्दर्शक म्हणून हे सगळं तुला कसं दिसतं रे? नाही, आज बघताना असं वाटतं की थक्क करणारं वाटतं माझं. आणि आपण जीवनात बरं काहीतरी काम केलं, नाही का, आपल्याला एक चांगलं काहीतरी कविता वाचली की आनंद होतो, तसं नाटक पण बरं आपल्या हातनं झालं. म्हणजे आमच्या सगळ्यांच्या हातनं, माझ्या हातनं होत नसतं. एका नाटकाला अनेक लोकांचे हात लागत असतात, लेखक असं मी मगाशी ज्यांचा उल्लेख केला ते. परंतु ते उन्नत करतं प्रत्येक वेळा. मी नाटक का करतो? तर साधी गोष्ट आहे की मला काय येतं हे दाखवण्यासाठी मी नाटक करत नसून मला काय येत नाही हे तपासून बघण्यासाठी मी नाटक करतो. आणि जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी असतात की ज्या अस्पर्श असतात, त्यांना आपण हात लावायला पाहिजे. म्हणजे पहिलं आलं म्हणून दरवर्षी पहिलीत बसत नाही ना आपण. दुसरीत जातो, तिसरीत जातो. हे अपग्रेडेशन जे आहे ते मला असं वाटतं कलेमध्ये खूप महत्वाचे, लोकांनी मोठ्या उंचीची कामं केलेली आहेत. आणि कला ही जीवनात करते काय तुमच्या? तर क्रांती करते. नुसता दृष्टिकोन नाही बदलत, क्रांती. व्यक्तिगत जीवनात तुम्ही होत्याचे नव्हते होता, मग तुम्हाला शिल्प कळायला लागतं, चित्र कळायला लागतं, आजूबाजूचं जग कळायला लागतं, माणसं कळायला लागतात. फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन वगैरे काही येत नाही. मन स्वच्छ होतं कारण आपणच आपल्याला कळायला लागतो की अरे च्या आपण असे होतो. कारण ते व्यक्त होणं जे असतं ते आपण दुरून बघतो. म्हणजे नाटकाचा सगळ्यात एक महत्वाचा भाग असा आहे किंवा योगदान आहे की मी हे हातवारे करतोय हे, किंवा मी तुमच्याशी बोलतोय, हा माईक इथे धरलाय, याची जाण मला आहे. याला आपण गौतम बुद्ध म्हणतो त्याप्रमाणे साक्षी भाव आहे. मी हे करतो आहे. डॉक्टर लागू इज ऍक्टिंग ॲज अ सॉक्रेटिस, हे डॉक्टर लागूंना माहीत असतं. पण तरीही ते सॉक्रेटिस असणं आणि माणूस असणं याच्या सीमारेषेवर ते असतात. नाटक हे एकच असं व्यवसाय आहे, माध्यम आहे की जे तुम्हाला असण्याचं होणं होतं, बिईंगचं बिकमिंग करता येतं. इतर व्यवसायात तुम्ही आहात तसेच राहता. वा वा, क्या बात, क्या बात. हा एकच आहे व्यवसाय की जो माध्यम त्यामुळे आहे. मला असं वाटतं की ते नाटक मला दिग्दर्शित करताना इतकी मजा येते आणि स्वतःलाच तपासून बघणं असतं. आणि समोरचे नट डॉक्टर लागू असतील, लुळू फुले असतील, नसिरुद्दीन शाह असतील, भव्य माणसं आहेत आपल्या समाजामध्ये. भव्य भव्य माणसं आहेत. आपण आता थोडं सत्यशोधक या तुझ्या दुसऱ्या नाटकाकडे येऊया. एक असं जाणवतं की ज्या सगळ्या मंडळींच्या वरती तू नाटक केलेस किंवा ते नाटकाचे प्रोटॅगॉनिस्ट राहिलेले आहेत, तर त्या सगळ्यांच्या मध्ये सुद्धा एक धागा आहे. म्हणजे सॉक्रेटिसमध्ये पण एक सत्याचा धागा आहे, सत्यशोधकमध्ये तर सत्याचा धागा आहेच. हे जे नाटक होतं त्याचा प्रवास आणि तो का करावा असं वाटलं, ह्याच्याबद्दल थोडं बोलशील आणि मग आपण त्याचा अंश बघूया. ठीक आहे. ज्या काळात म्हणजे मी प्रायोगिक नाटक करतो याचा आधी अर्थ आपण समजावून घेऊयात की म्हणजे व्यावसायिक नाटक पण चांगलंच असतं. लेट ऑल फ्लॉवर्स ब्लूम इन द गार्डन. म्हणजे तुमच्या बागेमध्ये सगळी फुलं फुलू द्या, त्यालाच बाग म्हणतात. जंगल त्यालाच म्हणतात की जिथे शेवाळ, प्रवाळ आणि मोठी महावृक्ष आहेत. जंगल म्हणजे फक्त 100 वडाची झाडं असं नाही. बरोबर. तर मूळ मुद्दा असा की कलेमध्ये, नाटकामध्ये वेगवेगळ्या प्रकारची नाटकं असायला पाहिजेत या मताचा मी आहे. त्यामुळे मी व्यावसायिक नाटकही अतिशय आवडीने बघतो. व्यावसायिक नाटक म्हणजे वाईट असतं आणि व्यावसायिक विरुद्ध प्रायोगिक अशी मुळातच विभाजन चूक आहे. माझी प्रवृत्ती प्रयोग करण्याची आहे. आणि प्रायोगिक नाटक म्हणजे राईट टू फेल्युअर, अपयशाची भयंकर आपल्याला आवडच असते. हे अपयश येऊ शकतं, मग यश आलं ना की फार मजा येते. म्हणजे एवढे प्रेक्षक बघितल्यानंतर आपलं काही चुकलं की काय असंच वाटायला लागतं. तर प्रायोगिक नाटकामध्ये स्वतःचा एक शोध असतो, एक प्रयोगशाळा असते, एक लॅबोरेटरी असते आणि तिथे तुम्ही तो दिवा लावण्याचा प्रयत्न करता. तो दिवा एकदम लागत नाही एडिसनचा. त्याच्यामध्ये कितीतरी लोकांना हाताला चटके बसलेले असतात. दहीहंडीचा शेवटचा माणूस असतो, तो अनेक लोकांवर उभा राहून ती फोडत असतो. तसंच कलेमध्ये पण असतं. मला असं वाटतं प्रायोगिक नाटकामध्ये आपल्या जगण्याला सामोरे जाणारे, त्रास देणारे प्रश्न कुठले आहेत याचा शोध प्रायोगिक नाटक करतं. मी प्रायोगिक नाटकवाला आहे. बरोबर. आता हे करत असताना वेगवेगळ्या वेळेस काय होतं की तुम्ही जे आधी केलं तेच रिपीट करायला लागतात. काल कोणीतरी म्हणत होतं ना की सिक्युअर्ड पोझिशन किंवा सेफ झोन. साधा अर्थ असा आहे कालचं, फार ते चांगलं, कम्फर्ट झोन. कम्फर्ट झोन. हा कम्फर्ट झोन तुम्हाला सोडावा लागतो. त्या 2 मुलींनी सांगितलं ते बरोबर होतं. कम्फर्ट झोनचा अर्थ मी असा लावतो की सुरक्षितता जिथे वाटेल तिथनं आधी आपण पळ काढला पाहिजे. आपण अशा ठिकाणी उडी टाकू, म्हणजे खरं सांगायचं काही सुचत नसलं तर अंधारात उडी टाकावी. हे अर्धवाक्य झालं. आता पूर्ण वाक्य असं करतो की अंधारात उडी नक्की टाकावी, आयफेल टॉवरवरनं उडी नक्की टाकावी, पण पाठीवर
पॅरेशूट आहे आणि ते पॅरेशूट योग्य वेळी उघडता येईल याची खात्री असताना टाकावी. ती मी टाकायचा प्रयत्न करतो. नाहीतर लोक अर्धवाक्य घेतील. हो, अंधारात उडी टाका पेठे म्हणले असं नाहीये. तर अंधारात उडी टाकताना जरा डोकं आणि भान ताळ्यावर पाहिजे. तर वेगवेगळ्या ठिकाणी मी गेलो. एक दिवस माझ्या असं लक्षात आलं की मी तेच करतोय. आणि कुमार गंधर्व म्हणायचे, महान शास्त्रीय गायक, की कला म्हणजे म्हैस नव्हे की रोज उठून आपण दूध काढत बसलोय. तेच नाही, नवीन काहीतरी करूयात. आता नवीन करायचं म्हणजे काय करायचं? नाटकामध्ये तर लोकांचा शोध घ्यायला लागतो. वेगळे ऍक्टर्स, वेगळंच तुम्हाला काहीतरी प्रश्न आले पाहिजेत समोर. मी कणकवलीला गेलो होतो आणि मग कणकवलीच्या इथे एक वर्कशॉप घेत असताना ती मुलं म्हटली, सर आम्ही खेडेगावात राहतो, आमच्या इथं तुमच्यासारखी माणसं येत नाही. तो आम्हाला कोणी जब्बार पटेल भेटत नाहीत, विजया मेहता भेटत नाहीत, डॉक्टर. मी म्हणलं मी येतो. आणि असं सहज बोलून गेलो आणि ती माझी कमिटमेंट झाली. कारण पडलेला शब्द आपण खरा करायला पाहिजे. म्हणून मी कणकवलीला राहिलो, तिथे एक नाटक केलं मी माझ्याशी. पुढे जालन्याला गेलो मी जाम समर्थमध्ये, तिथे एक नाटक केलं दलपत सिंग येती गावा नावाचं. आता त्या लोकांना घेऊन करायचं तर अरुणारायांचा त्यावेळेस RTIचा प्रश्न महत्त्वाचा होता, माहितीचा अधिकार. तर त्याच्यावर एक नाटक आम्ही केलं. आणि पुढे या मधल्या काळामध्ये मी डॉक्युमेंटरीज करायला लागलो होतो. त्याच्यामध्ये मी एक कचरा कोंडी नावाची फिल्म केली, त्याच्यावर आपण पुढे बोलणार आहोत. पण ती कचरा कोंडी केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की सफाई कर्मचारी म्हणजे काय, गटारात उतरणारी माणसं म्हणजे काय. मगाचा जो सेफ झोन होता, कम्फर्ट झोन होता, तो उतरून मी गटारात उतरलो आणि मी शूटिंग केलं. तेव्हा मला लक्षात आलं की आपल्या आजूबाजूला आपण न बघितलेलं असं विश्व आहे, त्या विश्वाला जाऊन आपण भिडलं पाहिजे. कारण हा सुद्धा आमचा समाज आहे ना. हा समाज आपण लक्षातच घेत नाही, प्रेक्षक म्हणून लक्षातच घेत नाही. त्यांच्याबरोबर मी फिल्म केली, पण माझ्या लक्षात आलं की ती जी लोक आहेत ती राजकीय सांस्कृतिक दृष्ट्या अत्यंत प्रखर. म्हणजे आपण डॉक्टर असं बोललो ना की पटकन यमकामध्ये, म्हणजे यमक अनुप्रास हे आता कोणाला कळत पण नाही, छंदामध्ये गाणं म्हणून दाखवतील फाटकन की ही सिच्युएशन, ही घटना, की समजा ज्योतिबांना मारायला 2 मारेकरी येत आहेत, आता मला गाणं म्हणून दाखवा, याच्यावर लिहून दाखवा. ते 10-15 मिनिटं घेतात, लगेच एक गाणं. कारण पारंपरिक गीतं, लोकगीतं हा त्या संपूर्ण लोकांचा ताकद होती. आणि राजकारण कळणं. त्यांच्याबरोबर मी सत्यशोधक नावाचं नाटक केलं. सत्यशोधक हे नाटक लिहिलं होतं गोपू देशपांड्यांनी. तर मला असं वाटलं की परत महात्मा ज्योतिबा फुल्यांचं आणि एकंदर आपलं आत्ताचं नातं काय आहे. कारण समाजामध्ये आपल्या गेल्या अनेक वर्ष जातीयता, धर्मांधता इतकी वाढलेली आहे, जातीजातीतली भांडणं, आणि ज्योतिबांनी त्याच्यावर उत्तरं सांगितलेली आहेत. आणि अखंड मग त्यांनी लिहिलेलं आहे की ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी. ख्रिस्त महम्मद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधुपरी. याचा अर्थ असा आहे की ज्योतिबा फुले फक्त माळ्यांचे नाहीत, तुकाराम कुणब्यांचे नाहीत आणि ज्ञानेश्वर ब्राह्मणांचे नाहीत. ते आपल्या सगळ्यांचे आहेत, ते जगाचे आहेत. बरोबर. आणि हा क्लेम आपण केला पाहिजे. हा त्यातला एक महत्त्वाचा माझा भाग होता. आणि आम्ही सत्यशोधक नाटक 80% लोक हे सफाई कर्मचारी होते, पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे. आणि तिथल्या मुक्ता मनोहर ज्या होत्या त्यांनी मला सांगितलं की आपण हे करूयात एकत्र. ते नाटक आम्ही केलं. ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना लिहिता येत नाही अशी लोकं होती, आणि त्यांनी नाटक केलं. ज्या लोकांनी आजपर्यंत डोक्यावरना लोकांचा मैला वाहून नेला, त्यांनी आता संस्कृतीचा भार वाहिला. म्हणून त्या नाटकाचे 118 प्रयोग विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर झाले. आणि नसिरुद्दीन शहांनी पाया पडला, डॉक्टर लागू पाया पडले त्या लोकांच्या, की अहो असा अभिनय आम्हाला करता आला पाहिजे. कारण त्याच्यात अभिनय नव्हताच, त्याच्यात त्यांचे व्याकुळताच जास्त होती. ते जसे होते तसे दिसले. म्हणून ते नाटक केलं सत्यशोधक. आज आकडे लिहूयात. सुरू करा. 1 2. भिड्यांचा वाडा हाच नव्हा, कुणी हाय का ना इथं? हवा फुल्यांची शाळा इथंच आहे ना? जी जी जी. भिड्यांचा वाडा हाच आहे आणि फुल्यांची शाळा पण इथंच आहे. आपण कोण? म्या गोपाळ रामुसी. नमस्कार. नमस्कार. काय काम काढले गोपाळ भाऊ? अरे गोपाळ भाऊ, लेकराला चक्क गोणपाटात घालून आणली. अहो तात्या साहेब, अहो उगीच कोणाच्या डोळ्यात येऊ नये म्हणून. हो, पण म्हणून पोत्यात घालून आणायचं का पोरीला? होय की. कोमालच झाली. काय नाव तुझं? मुक्ता. मुक्ता, चांगलं
चांगलं नाव आहे. काय चुणचुणीत लेकरू आहे गोपाळराव. ओ शिकली तर नाव काढील नाव. आणा तिला शाळेत. ही घ्या तुमची नवीन विद्यार्थिनी. जा पुरी जा, आधी पाय धराव त्यांचं अंगास. गोपाळ बुवा, मुलीला नियमित पाठवत जा बरं शाळेत. तिला पुष्कळ शिकवू आपण. लिहायला, वाचायला, व्याकरण, गणित सगळं शिकवू. हा गोपाळ भाऊ, नवीन पर्व सुरू झालं तुमच्या घराची. कृपा आहे तात्या. काय करताय? उठा बघ, उठा. गोपाळ बुवा, या आता तुम्ही. 4 तासांनी तिला घेऊन जायला परत या. हा अरे बघा, तिला घेऊन जायला परत याल तेव्हा हे गोंडपाट बरोबर आणू नका. घाबरू नका. भीती सोडणं ही शिक्षणाची सुरुवात असते. या आता. येतो. मुक्ता, स्त्रियांच्या मुक्ततेचा पहिला हुंकार. भिडेवाडा केला मोकळा, भिडेवाडा केला मोकळा. चला शाळेत जाऊ चला, चला शाळेत जाऊ चला, चला शाळेत जाऊ चला. भिडेवाडा केला मोकळा, भिडेवाडा केला मोकळा. चला शाळेत जाऊ चला, चला शाळेत जाऊ चला, चला शाळेत जाऊ चला. अक्षराचा लागला लळा, ज्ञानाचा मार्ग झाला खुला, ज्ञानाचा मार्ग झाला खुला, ज्ञानाचा मार्ग झाला खुला. शूद्र शाळा शिकू लागला, शूद्र शाळा शिकू लागला. चला शाळेत जाऊ चला, चला शाळेत जाऊ चला, चला शाळेत जाऊ चला. भिडेवाडा गेला मोकळा, भिडेवाडा गेला मोकळा. चला शाळेत जाऊ चला, चला शाळेत जाऊ चला, चला शाळेत जाऊ चला, चला शाळेत जाऊ चला. भीती सोडणं ही शिक्षणाची सुरुवात आहे. हा जो खूप महत्त्वाचा भाग त्याच्यामध्ये होता. आणि त्याच्यामध्ये नाट्य कसं, दिग्दर्शक, लेखक सगळेच जण नाट्य कसं आणतात. छोटे छोटे असतं ना, की पहिल्यांदा प्रेक्षक म्हणून आपल्याला माहिती नसतं की त्या पोत्यामध्ये ती छोटी मुलगी आहे. आणि मग जेव्हा ते आपल्याला कळतं तेव्हा आपण जे आहा करतो तेव्हा आपल्याला खरं म्हणजे त्या प्रश्नाची दाहकता कळते. की अरे तो काळ कसा होता की त्या वडिलांना ज्याला मुलीला शिक्षण द्यायचंय तिला असं आणावं लागलं. आणि हे जेव्हा आपल्याला कळतं तेव्हा आपल्याला फुल्यांचं मोठेपण कळतं, आपल्याला सावित्रीबाईंचं मोठेपण कळतं आणि काय उंचीची माणसं होती ते कळतं. आणि मग त्यावेळेला आपल्याला आज जे शिक्षण मिळतंय ते आपण या दहीहंडीच्या वरच्या थरामध्ये आहोत ह्याची सुद्धा जाणीव होते. ही नाटकाने घडवलेली क्रांतीच असते. फारच सुरेख अनुभव होता. पुढचा एक तुझा प्रयोग घेऊया, समाज स्वास्थ्य. तर समाज स्वास्थ्य हे त्या मानानं अलीकडचं ना रे, किती साली आलं? अगदीच 2 वर्षापूर्वी आलं. आणि आपल्या या सगळ्या समाजाच्या मध्ये रघुनाथ धोंडो कर्वे कसं सापडले, काय झालं? सत्यशोधक मगाशी डॉक्टर तुम्ही म्हणलात ते फार चांगलं आणि किती समर्पक आहे. जोपर्यंत आपल्याला आपल्या परंपरा माहीत असत नाहीत ना तोपर्यंत नवता म्हणजे काय कळत नाही. नवीन घडायचं आहे म्हणजे आपल्या बापजाद्यांनी काय रचून ठेवलंय. आज आपण जी मराठी बोलतोय त्याला कित्येक शतकाची परंपरा आहे ना, तर ती जर आपण माहीत करून घेतली तर फार मजा येते. म्हणजे आपण नवीन काय करतोय, काय मोडायला निघालोत हे नेमकं कळतं. आपली वाट वेगळी आहे हे कधी कळेल? तर आधीच्या वाटा
कुठल्या आहेत त्या कळल्याशिवाय ते कळत नाही. असो, पण सत्यशोधक मी कन्नडमध्ये पण केलं आणि कानडीमध्ये पण त्याचे 75 प्रयोग झाले. तर महात्मा म्हणजे मी ठिकठिकाणी जाऊन स्वतःचा ऑडियन्स किंवा लोकांना जाऊन भिडणं असं बरंच त्यातला भाग होता आणि मला असं वाटतं की तो माझ्या गरजेचा होता. आणि त्याच्यातनं एक कलाकार म्हणून, दिग्दर्शक म्हणून तुमची समज पण वाढायला लागते. तुम्ही जेवढे केल्याने देशाटनं येते शहाणपणं वगैरे जे असतं ना, तर लोकांना भिडलं पाहिजे. लोकांना घाबरून काही होणार नाही. तुम्ही समाजातच उतरून काम केलं पाहिजे. तुम्ही समाजाचाच एक भाग आहात. असो, या बाबतीत माझे गुरु गाडगे महाराज आहेत. आणि शिक्षण असं नाही, पण इथली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाचा धडा की प्रत्येक वेळा तुम्हाला कोणी दाखवणार नाही. अत्तदीप भव, तुम्हीच तुमचा प्रकाश व्हा. याचा अर्थ गाडगे महाराजांची एक गोष्ट वाचली होती की गाडगे महाराज प्रवास करत असताना कुठेतरी ट्रेननी प्रवास करत होते, आगगाडीनी. त्यांच्याबरोबर त्यांची माणसं पण होती. चढले, तिकीट चेक करायला. तिकीट कुठे? ते म्हणले नाही बापा. ते म्हणले तिकीट नाही काढलं, गुन्हा केला. ते म्हणले शिक्षा द्या. म्हणले पुढच्या स्टेशनात उतरा. झालं, पुढचं स्टेशन आलं. गाडगे महाराज आणि त्यांचे 4 लोक उतरले. पुढची गाडी आली, परत हाच किस्सा घडला. गाडगे महाराज परत गाडीत बसले. परत ट्रेन सुरू झाली. तिकीट चेक करायला. तिकीट कुठे? ते म्हणले नाही, गुन्हा झाला, शिक्षा द्या. ते म्हणले पुढच्या स्टेशनात उतरा. असं 2-3 वेळा घडलं. लोक अचंबित झाली. म्हणले हे काय कमाल आहे बाबा. ते म्हणले बघ, एक लाथ बसली की एक स्टेशन पुढे जाते की नाही. ती लाथ बसावी लागते. अपयशाला घाबरायचं नाही. आई आता यशच मिळालं पाहिजे असं काही नाही. मिळालं तर मिळालं. करणं फकिरी फिरी काय दिलगिरी, सदा मगन में रहनाजी. हे मीराबाईचं आहे. सदा मगन म्हणजे मग्न राहणं. कोई बी न खाजा न कोई बी न लाडू, सदा पैदल चलनाची. वेळ आली तर चालत जाऊ आणि मिळाला हत्ती तर हत्तीवर न जाऊ. असाच आयुष्याचा प्रवास असतो. असं फिलॉसॉफी केलं या वयात. तर असो, पण बरी माणसं भेटतात. अहो तुम्हाला सांगतो, हत्ती भेटतात. याच्यावर विश्वास ठेवूनच प्रवास केला पाहिजे. आणि चालायला पण मजा असते, हेही विसरता कामा नये. बरोबर. असो, तर मी सत्यशोधक केल्यानंतर मी गेल्या काही वर्षातली नाटकं ही माझी चरित्रात्मक होती, कारण मी सांगितल्याप्रमाणे. पण त्याच्या आधीची तशी सगळी नाटकं अशी नव्हती. पण रधो कर्वे हे एक विलक्षण व्यक्तिमत्व मला लहानपणापासून माहिती, कारण माझ्या आजोबांकडे रधो कर्वे यायचे. समाज स्वास्थ्य त्यांचं नावाचं मासिक होतं. त्याला माझ्या आजोबांनी मदत केलेली आहे. त्याला जाहिराती मिळवून द्यायचे. बर. आणि रधो कर्वेंविषयी मी पुस्तक वाचलं होतं, यदी फडक्यांचं. पुढे अनंत देशमुख म्हणून यांनी खंड काढले पद्मगंधा प्रकाशननी, आणि अप्रतिम खंड आहेत. आणि ज्यावेळेस ते मी वाचनात आलं त्यावेळेस मी थरारून गेलो की काय माणूस आपल्या समाजात होता. आपल्या समाजामध्ये अजूनही, आणि आता तर जास्त, जे जे पॉप्युलर ते महत्वाचं, आणि जे जे पॉप्युलर त्यांना विचारवंत म्हणतात. तुम्ही कुठलाही पेपर उघडून बघितलं, ती कशावरही भाष्य करणारे नटनटे असतात ना, ते पॉप्युलर असतात, त्याला सेलिब्रिटी म्हणतात. तर खरा विचारवंत सेलिब्रिटी नसतो. आता टीव्हीवर कसं सारेगमप मध्ये महागुरु म्हणतात. महागुरु ही लोकांनी द्यायची पदवी आहे. मीच मला महागुरु म्हणायचं असेल तर उद्यापासून भारतरत्न अतुल पेठे म्हणतो. तर हे भान हरवलंय ना. तर यांना एक आपण पेकटात मारली पाहिजे. नीट भान नाही का, इंजेक्शन द्यावं लागतं ना, बूस्टर इंजेक्शन. तसं रोग्याला बाबा तुला हे झालंय, तर आता माझ्याकडे नाटक नावाचं माध्यम आहे, तर रधो कर्वे हे इंजेक्शन दिलं पाहिजे असं वाटल्यामुळे. कारण रधो कर्व्यांचं आयुष्य वादळी होतं. 1930चा कालखंड, ज्यांनी लैंगिक शिक्षणाविषयी पहिली क्रांती भारतात केली. बरोबर. म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या वापरणं, गर्भनिरोधक साधनं वापरणं आणि पॉप्युलेशन कंट्रोल, लोकसंख्या नियंत्रण, हे रधो कर्व्यांनी केलेलं अफाट काम होतं. त्याचबरोबर समाज स्वास्थ्य नावाचं मासिक 27 वर्ष 3 महिने एक हाती चालवलं. मला असं वाटतं की लोकांनी परत परत आपल्या परंपरा म्हणजे फुगड्या घालणं आणि जिम्मा खेळणं नव्हे, ते असेल ती गंमत म्हणून करावी, पण परंपरा म्हणजे आताची परंपरा जी वाटते तशी नसून, परंपरा म्हणजे चांगल्या साहित्याची आणि विचारांची परंपरा आपण काय नेतो. आजकाल परंपरा म्हणजे भलतंच काहीतरी झालंय. म्हणजे कारण नसताना आपण बिगबाळ्या घालतो आणि नथ घालून इकडे तिकडे नाचतो. याला नाही म्हणत परंपरा. असो, ज्यांना म्हणायचं ते म्हणू शकतात. पण वैचारिक परंपरा मला जास्त महत्वाची वाटते, की बाह्य स्वरूपी परंपरा जपण्यापेक्षा अंतर्गत परंपरा जपणं, याला माझ्या लेखी महत्व आहे. बरोबर. आणि रधो कर्वे हा माणूस इतका विलक्षण
व्यक्तिमत्व होतं. तर मला असं वाटलं की आजच्या काळामध्ये की जिथे लैंगिकतेच्या विषयी अजूनही आपण लैंगिक शिक्षण द्यायचं कसं, शाळांमध्ये अजूनही प्रश्न पडतो की लैंगिक शिक्षणाचे शब्द वापरायचे कसे. तर मला असं वाटतं की त्या काळात आपण रदो कर्वे परत एकदा तपासणं गरजेचं आहे. आणि म्हणून बरं, ह्या रदो कर्व्यांची गंमत अशी की त्यांच्यावर 4 खटले भरले. हो, 4 खटले आणि व्यभिचार काहीतरी लिहितात म्हणून, म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा वगैरे आपण जे आजकाल म्हणतो ते 1930 पासूनचं प्रकरण आहे, त्याच्याही आधीचंच प्रकरण आहे. डॉक्टर, इथे एक मला निश्चित सांगायला पाहिजे की मगाशी जो मुद्दा होता की नाटक फक्त करमणूक करतंच, पण करमणुकीबरोबर सामाजिक अभिसरण, घुसळण करतं. आपल्याकडचं मराठी नाटक इतकं सशक्त आहे की प्रत्येक नाटकामधना त्या तत्कालीन विषय, म्हणजे तुम्ही शारदा नाटक घेतलं तर बालजरट विवाह आहे, एकच प्याला घेतला तर तिथल्या नैतिकतेचा आणि स्खलनाचा प्रश्न आहे. तुम्ही कीचकवध घेतलं तर कीचकवध हे तर पहिलं नाटक असं होतं की त्याच्यावर सेन्सॉरशिप लागली होती. महात्मा फुल्यांचं तृतीय रत्न हे नाटक जर घेतलं तर त्याच्यामध्ये संपूर्ण जाती व्यवस्था आणि शेतकऱ्याला लुबाडतो कोण हा विषय होता. सांगायचा मुद्दा असा की नाटकामध्ये ही एक स्ट्रीम, हा एक प्रवाह मराठी नाटकामध्ये जोरकस आहे. भारतामध्ये इतकं नाटक विपुल होत नाही इतकं मराठीमध्ये सशक्त नाटक आहे. आणि त्याचे आपण पाईक आहोत ना, तर मग आपण कुठल्या प्रकारचं नाटक करायचं, तर मी ह्या प्रकारचं करतो. त्यातलंच हे समाज स्वास्थ्य नाटक. त्यातला पहिला खटला त्यांच्यावर झाला, दुसरा खटला डॉक्टर आंबेडकरांनी चालवला. आता हेही पण इतिहास कोणाला माहीत नव्हता. आपल्याला डॉक्टर आंबेडकर विविध कारणांसाठी माहिती आहेत आणि ते आपल्याला वंदनीय आहेत, यात काही शंकाच नाही. पण डॉक्टर आंबेडकर स्त्रियांच्या बाजूने उभे राहतात, लैंगिक शिक्षणाच्या बाजूने उभे राहतात, असे आंबेडकर आमच्या नाटकात होते. तिसरा खटला भरला आणि चौथा खटला जेव्हा भरला, जेव्हा बेलीफ गेला की ही तुमची ऑर्डर, तेव्हा रदो कर्वे ऑलरेडी वर गेलेले होते. सरकारला हे माहीत पण नव्हतं की रदो कर्वे गेले. ही अवस्था असो, पण त्यांच्या या 4 खटल्यांविषयीचं हे नाटक समाज स्वास्थ्य. माफ करा, सकाळी सकाळीच आपल्याला त्रास देतोय. अहो अहो हे समाज स्वास्थ्य मासिकाचे कर्वे आपणच का? हो, रघुनाथ धोंडो कर्वे. होय होय. म्हणजे ते स्त्रियांना शिक्षण शिकवणारे धोंडो केशव कर्वे, त्यांचे पुत्र. होय, तेच ते. बोला. आणि तुम्ही हे असलं मासिक छापता? अहो, असलं म्हणजे काय झालंय? अश्लीलतेचा आरोप आहे यांच्यावर. मी यांना अटक करायला आलोय. अटक? कशाबद्दल? सप्टेंबर 1931च्या अंकातील लेखाबद्दल. व्यभिचाराचा प्रश्न. बर, ते अंक जप्त करायचे. कुठे आहेत ते? सप्टेंबरच्या अंक काढ रे. थांबा. मी देतो. सगळे अंक? हो, सगळे. आणि हो, छापखान्यातील प्रूफ आणि मूळ लेख असल्यास तोही. गेले ताब्यात. इंडियन पिनल कोडच्या 292 कलमानुसार अश्लील लिखाण केल्याच्या आणि ते प्रसिद्ध केल्याच्या आरोपावरून तुम्हाला अटक करण्यात येत आहे. बोलो त्यांना. हो, या तुम्ही. आज 19 डिसेंबर 1931 रोजी तुम्ही आलात. हा, तुमच्या समोर या किती प्रती रे? 12 प्रती मूळ लेख आणि प्रूफ जप्त केली. सह्या करा. कुठे इथं? चला या आता. हो, निघा. 5 मिनिटं, फक्त 5 मिनिटं वेळ देतो तुम्हाला खाली यायला. आपल्याला लॅमिंग्टन रोडवरच्या ठाण्यात हजर राहायचंय.
ठीक आहे. आता आता काय? कधीतरी हे होणारच होतं. सनातनी मंडळी माझ्यावर चिडलेलीच आहे आणि लोकांची नाराजी नको म्हणून सरकार सुद्धा या सनातन्यांचंच ऐकणार. तुला सांगतो मालती, कधी काळी जर या कर्मठांच्या हातात सत्ता आलीच ना तर प्रत्येकावर मठ्ठपणाचा काही थर असला पाहिजे असा कायदाच करून घेते. अश्लीलतेचा तारू. म्हणजे रधो कर्वे आपल्याला जे एक विचार स्वातंत्र्याबद्दल सांगतात, शास्त्रावरती आधारित अशा विचाराबद्दल सांगतात, जी खरं तर सॉक्रेटिसपासूनचीच परंपरा आहे. आणि त्यावेळेला प्रचलित व्यवस्था ही अनेक वेळेला अशा प्रकारे सांगते, स्वतःकडची यंत्रणा वापरून, की मठ्ठपणाचा थर बसवाल तरच इथे जगाल. तर मला वाटतं हा प्रत्येक काळाला अतिशय योग्य ठरणारा आणि विचारात घेण्यासारखा संदेश या नाटकाच्या मधून तू दिलास. म्हणजे बऱ्याच वेळेला ही जी सगळी बदल पेरणारी माणसं असतात त्यांनी पुढे आपल्यासाठी काय वाढून ठेवलंय, मग तो प्रत्यक्ष विषाचा प्याला असेल किंवा अडचणींचा डोंगर असेल, त्याला तोंड देण्याची भावनिक तयारी आधीच करून ठेवलेली असते. असा एक खूप मोठा भाग आपल्याला त्या छोट्याशा प्रसंगामधून दिसतो. क्या बात आहे. तू मगाशी म्हणालास की जसं नाटक दिग्दर्शित केलंस तसं तू फिल्म्स केल्यास, म्हणजे फिल्म हे माध्यम सुद्धा तू वापरलंस. तर या फिल्म माध्यमाची तुला काय वेगळेपणा वाटतो? नाटकही माध्यम वापरलेस, फिल्मही वापरलेस, आणि मग त्याच्यानंतर ज्या कचरा कोंडी जी तुझी गाजलेली डॉक्युमेंटरी आहे, लघुपट आहे, त्याच्यातला काही अंश. तर आता आधी थोडं फिल्मबद्दल, मग थोडं कचरा कोंडीबद्दल. झालं असं की मी फोटो बरे काढायचो आणि विजय तेंडुलकर म्हणले तू छान फोटो काढतोस, तू कॅमेरा का घेत नाहीस? मी म्हटलं कॅमेरा, मला काही शिक्षण नाही कॅमेरा चालवण्याचं. ते म्हणले नाही, हल्लीचे कॅमेरे सोपे असतात, बटन दाबलं की चालू होतं आणि ॲपर्चर वगैरे ते त्याची काळजी घेते. आणि लक्षात ठेव म्हणले, कॅमेरा महत्त्वाचा नाही, कॅमेऱ्याच्या पाठीमागचा माणूस महत्त्वाचा आहे. आपल्याला अनेकदा तंत्राची उगाचच भीती वाटते, पण तंत्र चालवणारा माणूस कसा आहे याच्यावर ते तंत्र अवलंबून असतं, नाही का? तर त्यामुळे मला एक बक्षीस मिळालं आणि त्याचे मी पैसे थोडे घालून एक कॅमेरा विकत घेतला. PD70 होता, साधा तो बटन दाबलं की कॅमेरा चालू व्हायचा. आणि मी जे कॅमेरा घेऊन सुटलो, कारण मला वेगळंच जग दिसायला लागलं. आणि जे नाटक आणि याच्यातला फरक मला जाणवायला लागला होता. पण कॅमेऱ्यातनं तुम्ही बघणं हे म्हणजे त्याच्या व्ह्यू फाइंडरमधनं हे इतकं स्वतःकडे बघण्यासारखं असतं की हे जे सफाई कर्मचारी होते त्यांच्याबरोबर मला ती फिल्म करायची संधी मिळाली. पण तत्पूर्वी स्पेशल इकॉनॉमिक झोन हे एक मोठं प्रकरण साधारण 2000 मध्ये यायला लागलं होतं. SEZ. आणि आमची एक मैत्रीण आहे उल्का महाजन, तिने मला असं विचारलं की तू आमच्यावर फिल्म करशील का, कारण प्रश्न अत्यंत जाज्वल्य आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी हडप होत आहेत. म्हणजे खरं सांगायचं तर इतक्या वर्षानंतर आलेला मुळशी पॅटर्न नावाचा जो सिनेमा आहे तो खरं तर स्पेशल इकॉनॉमिक झोनचा मुळशी पॅटर्न हा त्यावेळेस 2000 मध्येच मी माझ्या म्हणजे त्या माहितीपटामध्ये मांडला होता. एनिवे, पण लोकांच्या जमिनी फसवून घेतल्या जातात आणि तिथे इकॉनॉमिकल झोन, इंडस्ट्रीयल झोन नाही, हे तयार होतात. हे राजकारण मला अस्वस्थ करत होतं. एखाद्या कलाकाराला वेगवेगळ्या आपल्या समाजातील वेगवेगळ्या स्तरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रश्न माहीत असणं हे मला फार गरजेचं वाटतं. कारण त्यांनी आपल्या कक्षात सुरुंदावतात. काय आपल्या आजच्या जगण्याला होतंय काय, त्याची आपण ज्याला म्हणतो ना त्याच्यातला तर्कसंगत भाव काय, हे घडतं कशातून, हे का होतं.
तर त्यावेळेस मी ती SEZ वरची जी फिल्म केली ती खूप गाजली. त्यांनी खूप लोकांचं लक्ष वेधलं गेलं. स्पेशल इकॉनॉमिक झोन अराजकाची नांदी म्हणून. पण ती बघायला मुक्ता मनोहर आलं तर त्या म्हणलं आमच्यावर तू एक फिल्म करशील का. मला असं वाटलं काय कचरा कामगारांवर करूयात, त्यात काय मजा येईल, महिन्याभरात होऊन जाईल. साधारण असा माझा भाव होता. डॉक्टर तुम्हाला खरं सांगतो की तो माहितीपट करायला लागल्यापासून सकाळ दुपार संध्याकाळ रात्र अपरात्र झुंजू वेळ पहाट या दिवसाच्या सगळ्या प्रहरामध्ये मी 1 ते 1.5 वर्ष त्या कामगारांबरोबर राहिलो. 1.5 वर्ष. कारण ते कामगार जे सफाई कर्मचारी करतात, आपल्याला जे शहर आज जे चांगलं दिसतं त्याचं कारण माणूस रात्रभर असतो. अनेक लोक मरतात, रात्रीच्या बायका झाडत असतात, त्यांना पहाटेच येऊन झाडावं लागतं, त्यांना कुठली तरी गाडी उडवते. असे कित्येक मृत्यू झालेले आहेत, ते त्या चित्रपटात पण आम्ही चित्रित केलेले आहेत. मग रात्री अपरात्री होतं काय या लोकांचं. कचरा उचलल्यानंतर, शेण आणि घाण उचलल्यानंतर तुमचा मैला डोक्यावरनं वाहून नेला. आजही मैल्याची प्रथा डोक्यावरनं वाहून नेण्याची आहे. वस्तुतः मैल्याची प्रथा बंद होऊन खूप वर्ष झाली. आपल्या घटनेने सांगितलंय की हे अमानवी कृत्य आहे. लक्षात घ्या, आपल्या आजूबाजूचा जो समाज आहे तो फक्त मध्यमवर्गीय माणसं नाही आहेत, तर वंचित शोषित पीडित आहेत. कितीतरी स्तर आहेत समाजात. निचला तबका ज्याला म्हणतात हिंदीमध्ये किंवा उर्दूमध्ये, त्यातले माणसांचं काय, मायनॉरिटी विदिन मायनॉरिटींचं काय, अल्पसंख्याक मधले अल्पसंख्याक स्त्रियांचं काय. म्हणजे आदिवासींचं वगैरे काल ते लालसुनी जे सांगितलं ते आपल्या अंगावर काटा आणणार असतं. तद्वत ही जी माणसं आहेत ही कोण आहेत असा जेव्हा मी शोध घ्यायला लागलो तेव्हा मी त्याच्यात गुरफटला गेलो आणि गटारात गेलो. आणि गटारातनं मी जेव्हा कॅमेरा लावून बघायला लागलो गटाराबाहेरचं जग, त्यावेळेचा अतुल बेटे आणि नंतरचा अतुल बेटे पूर्ण बदलला. माझा आवाज पण बदलला. आपले अहंकार असतात, आपण पुण्याचे, आपण मराठी भाषक, आलाणं फालाणं हे सगळे गळून पडले. मी पुण्याचा पण नाही. कलाकाराला कुठली भाषा धर्म देश नसतो हे मला तिथे कळलं. हे त्या कामगारांनी शिकवलं. आणि मग चौकटीबद्ध जीवन जगतो म्हणजे काय, सिक्युअर्ड जीवन जगतो म्हणजे काय, सुरक्षितता म्हणजे काय, याला जर तडा द्यायचा असेल तर या माणसांना आपण जवळ केलं पाहिजे. आणि मग कालचा जो शब्द एम्पथी होता त्याचा खरा मराठी अर्थ सहअनुभूती आहे. नुसतंच लोकांविषयी दया नाही, सहअनुभूती. पाठीवर मारलं असता रेड्याच्या, ज्ञानेश्वरांच्या पाठीवर जेव्हा उमटले, हे एक रूपक आहे. याचा अर्थ ज्ञानेश्वर सहअनुभूत रेड्याशी झालेले होते. करेक्ट. तद्वत मला असं वाटायला लागलं की ह्या कामगारांबरोबर जर मी ते विश्व बघितलं आणि मी हादरून गेलो. खरं सांगतो, आपण जो कचरा टाकतो, आपण थुंकतो, आपण जे घाण मैला करतो, त्याच्यात एक माणूस अख्खा असतो. हे हादरवून टाकणारं विश्व मी 1.25 वर्ष बघितलं. ती फिल्म जवळजवळ आतापर्यंत 20-1 लाख लोकांनी बघितली. त्याचे मराठी हिंदी इंग्लिश झाले. खूप चांगल्या पण गोष्टी घडल्या की ती फिल्म म्हणजे अनेक लोकांनी बघून ह्या कामगारांना 5-6 हजार का होईना सरकारने घरं द्यायचं कबूल केलं. काही लोकांना घरं मिळाली सुद्धा. लोकांचा अप्रोच आणि हे बदलला. आणि नुकताच आलेला आर्टिकल 15 मधला एक प्रसंग बघून अनेक लोकांनी कचरा कोंडीविषयी सांगितलं. अनेक लोकांना कचरा कुंडी असा शब्द माहीत असतो, पण इथे कचरा कोंडी का आहे हे चित्र बघितल्यानंतर कळेल. आपण ते बघूयात. घेऊन जा तिकडे त्याला उघड सगळ्या मागच्या पुढच्या सगळ्या चंबरमध्ये जे काय आलेलं मटेरियल असेल ना तेवढं संपूर्ण मटेरियल काढायलाच लागतो आम्हाला. प्राणी घुशा असतात, डुकरं असतात, कधी कधी मेलेल्या शेळ्या बी असतात, काय बी कुठला बी प्राणी असतो कधी कधी. पावसाळ्यामध्ये काय जेवढं पाऊस पडला ना, जेवढे ओपन गटारे असतात ना तेवढा झाडपाला म्हणा, गोदड्या म्हणा, काही लोक काय कॅरी बॅग पिशव्या काय घाण झाडून आलेले घर झाडलेले त्याच्यातच टाकतात. जे काय सर्व असेल ना
ओपन गटारामध्ये जर टाकलं ना ते सगळं ड्रेनेज लाईनला येतं. सुन्न करून टाकणं असं आपण ज्याला म्हणू, की आपण जेव्हा ते उघडलेलं मॅनहोल पाहत असतो तेव्हा आपल्याला वाटत असतं की आता त्याच्यामध्ये फक्त पाणी आहे. मग त्याच्यातून एक डोकं वर येतं आणि खरंच आपल्याला कळतं की अरे या पाण्याखाली काय आहे, आपणच केलेलं सगळं असतं. आणि तो दगड जेव्हा बाहेर काढत असतो तर तो प्रत्येक दगड म्हणजे आम्हाला खरं म्हणजे आमच्या चंगळवादाची किंमत आहे ती, नाही का. आणि नंतर मला एक जाणवलं की तो जो मैला टाकतो बघा, त्याला एक तू थोडा साऊंड दिला आहेस की त्याचा इम्पॅक्ट तो फक्त मैला टाकण्याचा नाही आहे, तो अनेक लोकांच्या जीवनावरचा तो आघात आहे. म्हणजे इथं तेंडुलकर म्हणाले तसंच आहे ना की कॅमेरा पाठची दृष्टी महत्त्वाची आहे. कॅमेरा हे शेवटी यंत्र आहे, पण ही दाहकता त्यांच्या जीवनाची, आणि खरंच ही कुंडी नाही आहे, ही कोंडी आहे. समाजामध्ये म्हणजे मला असं नेहमी वाटतं की आपण इथं बोलतो तर विधायक बदल पेरणाऱ्या माणसांबद्दल बोलतो, पण विनाशक बदल पेरणारी माणसंही असतात. त्यामुळे समाजामध्ये दोन्ही प्रकारचा बदल हा पेरला जात असतो. आणि अशा तऱ्हेचाच एक आपल्या महाराष्ट्राच्या समाज जीवनामध्ये घडली गोष्ट ती म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या. त्याच्यानंतर तुझ्यातला कलाकार हा पुन्हा एका वेगळ्या जाणीवेने प्रेरित झाला आणि तिथून रिंगण नाट्य या नावाचं एक प्रयोग तू केलास. कचराकुंडीलाही एक सामाजिक भान आहे, या रिंगण नाट्यालाही एक सामाजिक भान आहे. तर या रिंगण नाट्याबद्दल जरा सांगशील आम्हाला. कचराकोंडी च्या मधला तुम्ही डॉक्टर म्हणलात ते खरंच आहे की तो जो आपटल्या जाण्याचा आहे तो आघात आहे. आणि जिथे ते फ्रीज केलं होतं, लक्षात घ्या तो माणूस असा उभा आहे, तर येशू ख्रिस्तासारखं आपण जवळजवळ प्रत्येक वेळा ठोकून त्यांना मारतो हे सांगायचं होतं. त्याच्या आधीच मी तो कट केलेला होता. म्हणजे तो सुळावरती त्याला सुळावर, हां, म्हणजे त्याला ओढून घेतात माणसं दोन हातांनी आणि कुठल्याही यंत्रणा नाहीत. अशा वेळेस मला राग येतो की आपल्या नगररचना काय करतात, आपले राजकारणी काय करतात, इथले बुद्धिमान लोक काय करतात, इथले IIT मधले शिक्षण घेतलेली माणसं करतात काय. काल त्यात जसं मुलींना सहअनुभूत झालं आणि मग त्यांनी ते ब्लिक वॉच काढलं, तसं याच्यावर येत नाहीत. आणि आपल्याला ही माणसं दिसतच नाहीत जवळजवळ. आपण इतके आंधळे आहोत सामाजिक नागरिक म्हणून, असं मला सतत वाटत राहतं. एनिवे, पण कचराकोंडीच्या नंतरही मी अनेक फिल्म्स केल्या. तेंडुलकरांवर, तेंडुलकर आणि हिंसा नावाची एक फिल्म केली, बहिणाबाई चौधरींवर केली. या सगळ्या यूट्यूबवर आहेत आणि ते फुकट असतात बघायला. समाज स्वास्थ्य पण आहे, तर तुम्ही ते किंवा लोकही ते बघू शकतील किंवा त्यांनी बघावं. त्याच्यामध्ये एक 15 मिनिटाचं पण नाटक आहे प्रोटेस्ट नावाचं, तेही लोकांना बघतील की ज्याच्यात एकही शब्द नव्हता. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर म्हणजे जर तुम्हाला आगरकर माहीत असतील, गोपाळ गणेश आगरकर आपल्याला, तर रधो कर्वे माहीत होतात. आणि रधो कर्वे माहीत असतील तर तुम्हाला नैसर्गिकरित्या डॉक्टर दाभोलकरांपर्यंत तुम्ही पोचताच. कारण ती बदल पेरणाऱ्या माणसांची एक परंपरा आहे. मध्यंतरी एक अतिशय चांगलं हेमंत गोखलेंनी असं सांगितलं होतं, ते मला फार आवडलं, की 19व्या शतकामध्ये आगरकरांच्या घरावरून प्रेतयात्रा गेली, जिवंत असताना प्रेतयात्रा नेली. पटत नाही तुमचं काही लिहिता म्हणून. 20व्या शतकामध्ये आपल्या असं लक्षात येईल की आगरकरांनंतर रधो कर्व्यांवर 4 खटले भरले 20व्या शतकात. म्हणजे एकदा प्रेतयात्रा नेली, नंतर 4 खटले भरले आणि 21व्या शतकामध्ये आपण गोळी मारली. ही समाजाची अधोगती आहे का प्रगती आहे, समाजाने विचार करावा. डॉक्टर दाभोलकर माझे मित्र होते आणि ते माझे गुरुमित्र होते. म्हणजे गुरुमित्र या म्हणण्याला कारण असं की त्यांचे जे बंधुराज आहेत श्रीय दाभोलकर यांच्याबरोबर मी खूप हिंडलो. म्हणजे मी मुक्त विद्यापीठामध्ये नोकरी करायचो आणि तेव्हा गावोगावी शेतीचे अभ्यासक्रमावर आधारित माहितीपट करायचो. तर प्रयोग परिवार हा शब्द श्रीय दाभोलकरांचा, की शेतीमध्ये सेंद्रिय पद्धतीने शेती कशी करता येईल,
पर्यावरणाला हानी न पोचवता कशी करता येईल हा त्यांचा अभ्यास होता. यांचे बंधू म्हणून मला माहिती, गप्पा खूप झालेल्या होत्या. दाभोळकरांचं वाचलेलंही होतं आणि माहितीही होतं, सामाजिक कृतज्ञता निधी वगैरे, आणि मला खात्री आहे त्याच्यात तुम्ही पण त्या सगळ्याच्यात सहभागी होतात. अनिल अवचटांचे लेख वाचलेले होते. म्हणजे अनिल अवचटांचं संभ्रम नावाचं पुस्तक वाचून मी एका रात्रीत बदललो होतो. त्या संभ्रममध्ये जे पुण्यातल्या किंवा आपल्या आजूबाजूचे जे अंधश्रद्धांवर आघात केलेले होते, काय मीरा दातारचा दर्गा आणि मग इकडच्या देवळात काय होतं, तिकडं काय होतं वगैरे वगैरे, यांनी तडे बसतात. आणि आपल्याला असं लक्षात येतं, अरेच्या हे जे मी करत होतो त्याला अंधश्रद्धा म्हणतात. आणि सुट्टच ते गळून पडतं. एकेका पुस्तकांनी, एकेका चांगल्या साहित्याने आपलं आयुष्य होत्याचं नव्हतं होतं, याच्यावर माझा प्रगाढ विश्वास आहे. विश्वास आहे म्हणजे मी ते अनुभवलंच आहे. हो ना. तर डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या मी जेव्हा पुस्तकाकडे वळलो होतो आणि त्यांची व्याख्यानं मी जेव्हा ऐकली, तेव्हा डॉक्टरांची आणि माझी सहज मैत्री आपतःच झाली. डॉक्टरांच्या मृत्यूनंतर मला जो धक्का बसला प्रचंड, आणि मला असं वाटलं की माझ्या मित्राचा खून होतो रस्त्यामध्ये पुण्यामध्ये भर सकाळी, असं कसंच काय चालू शकतं. म्हणजे मी जिवंत आहे ना, अजूनही लोक जिवंत आहेत. आम्ही येऊन रस्त्यात ओरडू, आम्ही निषेध करू. आणि आम्ही जो निषेधचा मार्ग स्वीकारला, मी निषेधाचा मार्ग कुठला स्वीकारू शकतो, तर माझ्या हातात नाटक आहे. आम्ही दगड मारू शकत नाही आणि खळखट्याक करू शकत नाही. विधायक मार्गाने सुद्धा निषेध करता येतो हे आपल्याला गांधीजींनी सांगितलेलं आहे. सविनय कायदेभंग हा त्यातलाच होता. तर तुमची एक गोळी असेल तर आमचं एक कविता असेल, तुमची दुसरी गोळी असेल तर आमची कादंबरी असेल, तिसरी गोळी असेल आमची तर तुमची तिसरी गोळी असेल तर आमचं एक नाटक आहे, तुमची चौथी गोळी असेल तर आमचा एक सिनेमा आहे. ही कलेची ताकद असते. कला म्हणजे अशी गंमत नुसती नसते, ते तुमचं जीवन शोषून घेतं. जळो जिणे लाजीरवाणे, भिक्षापात्र अवलंबणे हे तुकाराम म्हणतो. आणि बुडती हे जन न देखावे डोळा असं जेव्हा तुकाराम म्हणतो, तेव्हा त्या तुकारामाला अभंग लिहिण्याबद्दल शिक्षा म्हणून 13 दिवसांचा निश्चक्र उपवास इंद्रायणीच्या काठी घडवलेला होता. ही चुकवलेली किंमत आहे तुकारामांनी त्याच्या अभंगांसाठी. आणि मग ते अभंग तरुण वर आले, लोकांनी ते तारले, कारण त्या अभंगांमधला जगण्याचं शहाणपण आणि जीवनाचा दृष्टिकोन होता. तुम्ही ते पणाला लावल्याशी काही होणार नाही, तसं दाभोळकरांनी ते पणाला लावलेलं होतं. आणि समाजातली अंधश्रद्धा दूर करणं, चुकीच्या रूढींचा आणि परंपरांचा त्याच्या विषयी लोकांना जागृती करणं, त्याला विवेक देणं. काल काहीतरी शब्द चालला होता, विकास विकास. तर खरं सांगायचं तर माझी विकासाची व्याख्या तुम्हाला सांगू का? विकास म्हणजे फक्त डेव्हलपमेंट नाही. हा डेव्हलपमेंट हा इंग्लिश शब्द झाला, म्हणजे त्याचा अर्थ झाला, म्हणजे त्याचा इंग्लिशमधला अर्थ झाला. विकास म्हणजे विवेकाची कास धरलेली समृद्धी. चार पदरी रस्ते आणि मॉल्स म्हणजे विकास नाही. विवेक जागृत होतो की नाही, आपण पुढे जातो की नाही समाज म्हणून, तर्कनिष्ठ होतो की नाही, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. मला असं वाटतं दाभोळकरांचं त्यातलं योगदान हे डॉक्टर अत्यंत महत्वाचं आहे. आणि मला असं वाटतं त्यांनी म्हणजे मानसोपचार म्हणजे तुम्ही वगैरे त्यांनी सगळ्यांनी जे केलेलं आहे, मला असं वाटतं सगळ्यांची कार्य तुमची तीच आहेत की समाजामधला विवेक जागृत करणं. शास्त्रीय दृष्टिकोन महत्वाचा आहे की मनाचे आजार होतात पण ते बरेही होतात, त्याच्यासाठी बुवा साधू यांच्याकडे जाण्याची गरज नाही, एखाद्या वैदूकडे जाण्याची गरज नाही. हे जे तुम्ही सांगता आणि मनाचे आजार आता आपल्याला झाल्यानंतर तुम्ही जे बरे करता, त्या सगळ्याच्या पिढीचा एक प्रतिनिधी म्हणून मला असं वाटतं नरेंद्र दाभोळकर होते. ते गेल्यानंतर मला दुःख असं झालं आणि मी असं म्हटलं की माझे जे माध्यम आहे ते नाटक आहे. आणि मग रिंगण नाट्य म्हणजे आपल्याकडे बादल सरकार म्हणून अतिशय महत्वाचे नाट्य दिग्दर्शक होते. त्यांनी अंगण मंच सुरू केलं होतं, स्ट्रीट थिएटर सुरू केलं होतं, पुअर थिएटर होतं गरिबांसाठी, रस्त्यात नाटक. तुमच्याकडे 400-500 रुपये नाहीत ना, तुम्ही या थिएटरमध्ये येऊन नाटक बघू नाही ना शकत, आम्ही रस्त्यावर येऊन नाटक करतो. या प्रेरणातनं बादल सरकारांनी केलेलं होतं. सफदर हाशमी नावाचा माणूस होता ज्यांनी अतिशय महत्वाचं थिएटर केलं होतं आणि हल्ला बोल नावाचं त्यांच्या नाटकाला गोळ्या मारून सफदर हाशमीला संपवलं होतं, कारण प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरुद्ध तो काहीतरी नाटकातनं बोलत होता. बरोबर. मग आम्ही असं ठरवलं की आपण रिंगण नाट्य करूयात. आता रिंगण हा शब्द फार मस्त आहे, कारण आपल्याकडे वाखरीला वारकरी संप्रदायामध्ये रिंगण घेतात आणि रिंगण म्हणजे एकमेकांच्या हातात हात घातल्याशिवाय ते रिंगण पूर्णच होऊ शकत नाही. एक एकटा माणूस काही करू शकत नाही, हातात हात घेतले तरच बोंडला होऊ शकतो, रिंगण होऊ शकतं. तर मला असं वाटतं आम्ही त्याचं नाव रिंगण हे ठेवलं. मी 4-5 गावात गेलो, तिथे कार्यशाळा घेतल्या आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्ते आणि लोकसुद्धा, नाटकवाले सुद्धा, त्यांना एकत्र केलं आणि जवळजवळ त्या
16 गटांनी 16 नाटकं केली, ज्याचे गेल्या 5 वर्षांमध्ये 700 ते 800 प्रयोग गावागावात ठिकठिकाणी झाले. डॉक्टर दाभोळकरांचा मृत्यू असाच गेला असता वाहत, तो आम्ही जाऊ दिला नाही. रोज डॉक्टर दाभोळकरांना आपण मारलंय, कोणीतरी याची कान टोचणी, ज्याला व्हिसल ब्लोअर म्हणतात नाही का, कोणीतरी लागतं ना समाजामध्ये टमटम वाजवायला, तसे आम्ही ते म्हणजे गुंतर ग्रास नावाच्या एका महान लेखकाच्या कादंबरीचं महत्त्वाचं सूत्रच हे होतं की संपूर्ण समाजामध्ये पडझड झालेली असताना त्या गुंतर ग्रासचा टीन ड्रम मधला माणूस ड्रम वाजवत जात असतो की ही समाजाची बेफाम आणि तुटलेली अवस्था झालेली आहे हे मी सांगणार. म्हणून एक माणूस जाऊ शकतो, तो झाडं लावणारा माणूस असतो एखादा, की झालं ना बेचिराग तरी बिघडत नाही, मी रोज एक झाड लावीन. एक दिवस असं येईल की या झाडांचं जंगल होईल. मला असं वाटतं की आम्ही ते पेरत जाणं, याचा अर्थ मला तरी उलगडलेला हा आहे की आपल्याला सगळ्यांना असं जोडून घेणं, समाजातली जी संविधायक प्रवृत्ती आहे, मनोवृत्ती आहे, त्यांना एकत्र करणं आणि आपण संबंध सहप्रवास करणं. तुमचा वेदचा सुद्धा मी विचार करत होतो की त्याच्या आधी जर साम लावला तर सामवेद असतं, तसं तुमचं सामवेद आहे, कारण इतकी लोक तुम्ही जोडलेली आहेत. वा, क्या बात, क्या बात. असो, पण डॉक्टर दाभोळकरांच्या त्यामुळे आम्ही गावागावात जाऊन केलं. त्यातलं रिंगण नाट्य, आता जी आपण क्लिप बघणार होती फार गमतीदार आहे, कारण नुकतंच आदल्या दिवशी पानसऱ्यांचा खून झालेला होता आणि सॉक्रेटिस ते दाभोळकर वाया तुकाराम असं नाटकाचं नाव होतं. ते आम्ही बदलून सॉक्रेटिस ते दाभोळकर पानसरे वाया तुकाराम असं नाटकाचं नाव ठेवलं. ते नाटक लिहिलं होतं राजा शिरगुप्प्यांनी आणि ते बसवलं होतं इस्लामपूरच्या गटाने. त्याच्यात मी काम केलं अचानक, कारण स्क्रिप्ट लिहायलाच वेळ नव्हता. पानसऱ्यांचा तेवढा एक तुकडा बघूयात. गेली 60 वर्ष सामाजिक चळवळीत कार्यरत असलेले कॉम्रेड गोविंदराव पानसरे आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्याशी थेट संपर्क करू. नमस्कार, बोला. कॉम्रेड, मला असं जाणून घ्यायचं आहे, आपला नेमका कोणाला विरोध आहे? फार चांगला प्रश्न विचारला. विरोध आहे तो डॉक्टर दाभोळकरांच्या ज्यांनी गोळ्या घातल्या त्या विरोधकांना. तेच माझे विरोधक आहेत. त्या विरोधकांना आम्ही एक नाव ठेवलंय बरं का. ते नाव असं आहे जनरल डायर. जनरल डायर हा जालियनवाला बागेमध्ये ज्यांनी बेमालूम अशा गोळ्या झाडल्या आणि हजारो लोकांना आमच्या कत्ली केल्या, त्याला जनरल डायर तो मुख्य होता. आणि तो ब्रिटिश सत्तेचा महत्वाचा माणूस होता. लक्षात घ्या, सत्ताधीश हा सत्ताधीश लोकांबरोबर नसतो. म्हणून मी म्हणतो सत्ताधीश कसा पाहिजे, जो लोकांबरोबर जाणारा पाहिजे. तो रयतेचा राजा पाहिजे. रयतेचा राजा एकच होता, तो म्हणजे शिवाजी. लक्षात घ्या, शिवाजीला मी रयतेचा राजा म्हणतोय. तो फक्त हिंदूंचा राजा नाहीये, तो सगळ्यांचा राजा आहे. आपल्याकडे ही फार चुकीची संकल्पना रुजवलेली आहे शिवाजी महाराजांच्या बाबत, आणि ती मात्र आपण खोडून काढली पाहिजे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा विपर्यास आपण सगळ्यांनी केलेला आहे, अनेक वर्ष केलेला आहे. पण ठीक आहे, तो आपण सुधारू. असं आहे, शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मुसलमान होते, अनेक वेगवेगळे धर्मीय होते, आणि त्यांचा लढा हा संपूर्ण एका अर्थानं त्यांच्यावर शोषण करणाऱ्या, दहशत माजवणाऱ्या जनतेचा जो राजा असतो वेगवेगळ्या प्रकारे, त्यांच्या विरुद्ध होता. हा कधी मुसलमान होता, कधी मराठे होते. मराठ्यांच्या विरुद्ध अनेक वेळा शिवाजी महाराजांनी बंड केलेली आहे. खरे अनेकदा शत्रू हे मराठे होते, हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे रयत हा फार मला महत्वाचा शब्द वाटतो. दाभोळकरांवर हल्ला करणाऱ्या किंवा हल्ला करू इच्छिणारी जी माणसं आहेत त्यांना भीती वाटते, म्हणून मी या जनरल डायरचं नाव आता जनरल कायर असं ठेवलंय. कायर म्हणजे भीती. लक्षात घ्या, खून करणाऱ्या माणसाला किंवा गोळ्या झाडणाऱ्या माणसाला नेहमी भीती वाटत असते बरं का. आणि ती भीती कशाची वाटत असते? अहो, आमच्याकडे काही बंदुका नाहीत, तलवारी नाहीत, साध्या शब्दांची भीती वाटत असते. हो, खरं बोलण्याची भीती वाटत असते, प्रश्न विचारण्याची भीती वाटत असते. प्रश्न विचारले पाहिजेत. ग्रंथ प्रामाण्य आणि शब्द प्रामाण्य हे बंद केलं पाहिजे आणि आपण थेट प्रश्न विचारले पाहिजेत. मला असं वाटतं की हे न मानणारे आमचे शत्रू आहेत, पण ते शत्रू असेनात का? तुमच्या आमच्यासारखे काही संवेदनशील लोक आहेत, तेव्हा आपण हा लढा अधिक प्रखरपणे लढला पाहिजे. लढाएंगे, जीतेंगे, लढाएंगे, जीतेंगे, लढाएंगे, जीतेंगे.
आपण जेव्हा वेदच्या व्यासपीठावरती तुला बोलवायचं ठरवलं तेव्हाच हा विचार केला होता की जो नाटक पेरणारा माणूस आहे आणि ज्यानं इतक्या पद्धतीनं सामाजिक वास्तवाला कलात्मक दृष्टिकोनातून कलेच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे, त्याचे विचार, त्याचं जगणं हे आमच्या सगळ्यांच्यापर्यंत पोहोचवावं. ते तू अत्यंत मनस्वीपणे पोहोचवलंस, हे फार छान वाटतं. म्हणजे नाटक जगणारा माणूस आहेस तू. आपण सुरुवात तिथंच केली होती की नाटक ही जगायची गोष्ट आहे, नाटक ही फक्त करायची गोष्ट नाही आहे. पण आता फायनली एक छोटा रॅपिड फायरचा आपण एक राऊंड घेऊया. तुझं आवडतं विचारवंत? गाडगे महाराज. आवडतं पुस्तक? माझा प्रवास गोडशे भटजींचं. वा, जे मराठीमधलं पहिलं प्रवास वर्णन आहे ते. आवडते नाटककार? आवडता नाही म्हणत, आवडते नाटककार. मला इतर नाटककार मारतील हो. विजय तेंडुलकर. ओके. आवडते नट पुन्हा रंगमंचावरचे, मराठी रंगमंचावर? मी नाटक करू का नको करू असं प्रश्न विचार. बर, आंतरराष्ट्रीय रंगमंचावर? नाही, आपल्या इथला आवडता नट निखालसपणे डॉक्टर श्रीराम लागू. भारतीय रंगमंचावरचे खूप आहेत, नसिरुद्दीन शाह, ओमपुरींपासून अनेक. तुझं प्रेरणास्थान किंवा तुझी प्रेरणास्थान म्हणजे? संत तुकाराम. नाटकाने मला माणूस म्हणून काय काय शिकवलं? माणूस व्हायला शिकवलं. ओके. मला ज्या गोष्टींचा राग येतो अशा काही गोष्टी? शब्द न पाळणं आणि वेळ न पाळणं. आणि मला ज्यांचा आनंद होतो अशा काही गोष्टी? माझा प्रयोग चांगला झाला तर. वा. नाटका व्यतिरिक्त मला करायला आवडणाऱ्या गोष्टी? भांडी घासायला आवडतात. माझी बायको आहे, तिला विचारा, मी उत्कृष्ट भांडी घासू शकतो. डॉक्टर, ज्याला भांडी घासता येतात ना त्याला काही करता येतं असं माझ्या लक्षात आलंय. वा. मी नटांना असं मी खरंच सांगतोय. मला कधीतरी विचारलं तू नाटक नाही केलं तर, मी म्हटलं भांडी घासून दाखवतो, गौऱ्या लावून दाखवतो. एवढं काय, आता गौरी विकली जाते. अमेझॉनवर टाईप करा होली काऊ डंग, 90 रुपयाला गौरी घरी येते प्लॅस्टिकच्या पिशवीत ना. त्यामुळे विकणारा पाहिजे. जेव्हा मी खूप अस्वस्थ होतो तेव्हा मी नाटक करतो. नाटक करण्याची मूळ प्रेरणा अस्वस्थता हीच आहे. स्वस्थपणी नाटक नाही करता येत. 1 ते 4 दुकान बंद, मग आता बसलोय, यू गेट डिस्टर्ब. डॉक्टर, अनलेस अँड अनटिल यू आर डिस्टर्ब यू कॅन डू प्ले ऑर एनी आर्ट. नाटक माझं मूलतः डिस्टर्ब करण्यासाठीच आहे. मी तुम्हाला डिस्टर्ब करायलाच आलेलो आहे. सुखाचं आयुष्य जगताच तुम्ही. आता थोडं इकडचं पण दाखवतो. तो चिमटा जो काढायचा आहे त्याच्यासाठी कला आणि कविता आहे ना. नाहीतर मग आपल्या तुकारामाचे अभंग वाचणं काय गंमत नाही हो. असा तो मुस्काडात मारतो ना एक एक अभंग, म्हणजे बापरे बाप. चांगली कला ही ताकदवान असते, राजकीय असते, सामाजिक असते. ती विधान करते, ती हादरवते, तुम्हाला परत परत विचार करायला लावते. तुम्ही कोसला कादंबरी वाचलो ना आपण, महत्वाची आहे ना, तर ती वाचल्यानंतर तुमचं होत्याचं नव्हतं झालेलंच असतं. चांगला सत्यजित्रेचा सिनेमा बघणं, कुमार गंधर्वचं गाणं ऐकणं, यांनी आपल्यात नितांत बदल होतात. पण ते कलेचं सामर्थ्य आहे. बरोबर. मी एक कलाकार आणि मी एक कार्यकर्ता, या दोघांचं नातं काय? मी मूलतः कलाकार आहे, पण कलेचा कार्यकर्ता आहे मी. वा. मी जिथे जाईन तिथे मी माझं नाटक घेऊन जातो. आणि मला असं वाटतं की नाटकाकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन फार खालचा आहे. लोक विचारतात म्हणजे आमच्याकडे काय होतं, तुमच्याकडे 90% मिळाले की तुमच्यासारखे लोक डॉक्टर होतात, 80% मिळाले ते इंजिनियर होतात, 70%ला BSc होतात, 60%ला BCom होतात, आणि 30-35% मिळाले की आई वडील माझ्याकडे घेऊन येतात आणि ते म्हणतात बघायला नाटकात लावून घ्या. नाटकासाठी अक्कल लागत नाही असा एक गैरसमज आहे हो. वस्तुतः 5-5 वर्ष आर्किटेक्चर आणि इंजिनियर व्हायला लागतात, तशी 10-10 वर्ष नव्हे आयुष्य जातं नाटकातलं न कळायला. मला आत्ताशिक नाटकातला ना म्हणजे काय ते कळायला लागलंय. हजारो ख्वाहिश ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले. एक गोष्ट कळायला वेळ लागतो, पण आपल्याकडे इझी वाटतं. कोणीही हल्ली नाटकात आणि सिनेमात आणि सिरियलमध्ये जाऊ इच्छितं. कोणीतरी मला प्रश्न विचारला नाटकाचा तुम्हाला फरक काय वाटतो, म्हणलं अत्यंत सोपा आहे. सिनेमा, सिरियल, सिनेमा, TV आणि नाटक ह्याच्यात महत्वाचा फरक आहे. लोकांना त्या तिन्ही कला एकच वाटतात.
आणि आपल्यालाही दुर्दैवानं वाटतं सेलिब्रिटी म्हणून. सिनेमा महत्वाची गोष्ट आहे, पण लक्षात घ्या, सिनेमामध्ये क्लोजअप घेतला, टाईट क्लोजअप, म्हणजे तुमच्या डोळ्याचा टाईट क्लोजअप घेतला तो 70 mm दिसू शकतो. म्हणजे तुम्ही जे आहात त्याच्यापेक्षा 5 पट मोठे दिसू शकता. ही सिनेमाची ताकद आहे. टीव्हीची ताकद ही आहे की तुम्ही कॉम्प्रेस होता, संकुचित होता, छोटंच दिसतं. टीव्हीमध्ये तुम्हाला लॉंग शॉट फार घेता येत नाहीत. संकुचित होता म्हणजे एका माध्यमात मोठे होता आहात त्यापेक्षा एका माध्यमात छोटे होता. नाटक हे एकच माध्यम असे आहे की ज्याच्यात तुम्ही असता तसे दिसता. क्या बात, क्या बात, वा वा. एकदा पडदा दूर झाला की इथे कटपेस्ट काही नाही लावलं. आमचा एक मित्र त्याला म्हणतो, काही धंदे श्रमाधारित असतात आणि काही धंदे भ्रमाधारित असतात. तर आमचा धंदा भ्रमाधारित नसून श्रमाधारित आहे, शेतकऱ्यासारखा आहे. शेतकरी जसा शेतात राबतो ना तसे आम्ही नाटकात राबत असतो. आणि कुठलाही कलावंत त्या कलेमध्ये राबत असतो तरच नवीन पीक जोमानं येतं. आणि जे 2 पैशाचं उदाहरण दिलं त्यातलं मग फूल हे तुमच्या जगण्यातल्या मेंदूला अधिक कार्यरत करायला लागतं. क्या बात आहे. आम्ही ना या आपल्या सत्राचं शीर्षक तुझ्या नाटक पेरणारा माणूस असं ठेवलं होतं. त्याच्यामध्ये मला आता एक बदल असं करावं असं वाटतोय, अस्वस्थ नाटक पेरणारा माणूस. मित्र, आपण सगळेजण अस्वस्थ होतो, पण आपण अस्वस्थ होतो आपल्या छोट्याशा संकुचित आयुष्यातल्या प्रश्नांबद्दल. आपण अस्वस्थ होतो आपल्याला पैसे मिळवून देणाऱ्या करिअरबद्दल. आपण अस्वस्थ होतो आपणच संकुचित केलेल्या नात्यांबद्दल. आपला अस्वस्थपणा आणि अतुलचा अस्वस्थपणा ह्याच्यातला एक मूलभूत फरक आहे की आपला अस्वस्थपणा हा आपल्या स्वकेंद्रिततेमधून येतो. अतुलचा अस्वस्थपणा हा तो स्वतःकडे आणि जगाकडे, त्यातल्या अपूर्णतांकडे, त्यातल्या विसंगतींच्याकडे, त्यातल्या विषमतेकडे पाहत असताना येतो. आणि म्हणून अस्वस्थपणाची सुद्धा एक जातकुळी असते. अतुलचा अस्वस्थपणा हा सर्जनशील असतो. अतुलचा अस्वस्थपणा हा उत्तर शोधणारा असतो आणि त्या उत्तरासाठी त्याला जे माध्यम हवं असतं ते माध्यम त्याच्या जगण्याचा भाग बनतं. म्हणून अतुलला आपण रंगकर्मी, नाट्यकर्मी, नाट्यधर्मी असं जे म्हणतो त्याचं कारण असं की या व्यक्तीच्या मध्ये नाटक हे तो जगत असतो, कलाकार असतो, तो कलाकार असतो, तो कलाकार बनत नाही. तो कलाकार स्वतःला कळत जातो. आणि 2 त्याने आपल्याला गोष्टी सांगितल्या की समाजाच्या प्रश्नांमधून तो कसा बदलत गेला, त्याच्या बदलामधून त्यानं त्याची अभिव्यक्ती कशी बदलवत नेली आणि शेवटी ती अस्वस्थता त्याने तुमच्या आणि माझ्यासारख्या हजारो लाखो लोकांपर्यंत कशी पोहोचवली. म्हणून आपण म्हणू की आज आम्हाला पहिल्यांदा कोण भेटला तर अस्वस्थ नाटक जगणारा माणूस. जोरदार टाळ्या.